जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना सनांचे आपलं स्वागत करते। आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा। गेल्या अनेक वर्षापासून धरणगावकर पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत। हा अन्याय किती दिवस सहन करणार? ही समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन आपला आक्रोश व्यक्त करावा लागेल, असं आवाहन करत भारतीय जनता पक्षानं पालिकेवर जन आक्रोश हंडा मोर्चा काढलाय। मोर्चाची सुरुवात बालाजी मंदिरापासून करण्यात आली आणि थेट नगरपालिकेवर नेण्यात आला। पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीच्या घागरी फोडून महिलांनी निषेध केला। मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते। 10-12 दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा 3-4 दिवसात करण्यात यावा। सरसकट आलेली पाणीपट्टी कमी करण्यात यावी। धरणगावात आज भाजपतर्फे पाण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अनेक महिला आणि पुरुष सहभागी आहेत। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। माझं नाव प्रमिला मधुकर माळी। आम्ही 20 वर्षापासून पाण्यासाठी खूप झुंजत आहोत। गल्ली बोर्ड हाय विहिरीवर कुठे कुठे पाण्यासाठी जातो। फक्त हे लोक दर 5 वर्षांनी आम्हाला आश्वासन देऊन देतात, 2 दिवसा आड पाणी, 3 दिवसा आड पाणी, पण जो बट्ट्या बोर्ड येतो तसाच आहे। आणि जे बंद नळ कनेक्शन आहे त्या लोकांना आमच्या इथे 500 रुपये नळपट्टी लावली जाते। एरंडोल नगरपालिकेमध्ये 150 रुपये नळपट्टी लावली जाते। आमच्या इथे 150 रुपये नळपट्टी झाली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे। आणि दर 5 दिवसा 3-4-8 दिवसात पाणी सुटलं पाहिजे। महिलांचे खूप मोठे प्रश्न आहे आणि खूप अडचणी इथे। महिलांना अतिशय अडचणी येतात आणि दर 4-5 दिवसात पाणी पुरवठा झाला पाहिजे, अशी या मोर्चेकरांची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी भगीरथ माळी, धरणगाव। पालकमंत्री, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। मंत्र्यांच्या हातात नगरपालिका असूनही शहराला पाण्याची समस्या भेडसावतीये, ती दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती। या मोर्चात भाजपचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी भगीरथ माळी, धरणगाव। पालकमंत्र्यांच्या येवला तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या तालुक्यातील 89 पैकी 69 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगानं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच तालुक्यात निवडणुकांचा धुराळा उडालाय। येवला तालुक्यामध्ये एकूण 89 ग्रामपंचायती असून त्यापैकी मुदत संपलेल्या 69 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता। कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची शासकीय कार्यालयांबाहेर गर्दी होताना दिसतेय। अनेक गावात निवडणुका बिनविरोध कशा पार पाडता येतील यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी मतांची आकडेवारी करून गाव पुढारी पॅनल तयार करण्यात व्यस्त आहेत। मुरब्बी राजकारण्यांसोबत हौशी कार्यकर्ते कामाला लागलेत। निवडणुका सुरळीत पार पडाव्यात तसंच कोविड-19च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जावं या अनुषंगानं शासकीय पातळीवर सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी जागर जनस्थानशी बोलताना दिली आहे। 11 डिसेंबर 2020 रोजी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यभरामध्ये ग्रामपंचायतीचे निवडणूक जाहीर केलेल्या आहेत। या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ संपलेला आहे अशा ह्या ग्रामपंचायती आहेत। त्यांचा कार्यक्रम साधारणतः पुढील प्रमाणे आहे। 15/12/2020 रोजी निवडणुकीची नोटीस आम्ही प्रसिद्ध केलेली आहे। 23/12/2020 ते 30/12/2020 या कालावधीमध्ये उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहे। 31/12/2020 रोजी सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे। 4/1/2021 रोजी
नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. 4/1/2021 रोजी दुपारी 3 नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम आहे आणि 15/1/2021 रोजी शुक्रवारी साधारणतः मतदानाचा कार्यक्रम आहे आणि 18/1/2021 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्वतयारी केलेली आहे आणि पुढील काळामध्ये पुढील येत्या महिनाभरामध्ये साधारणतः सर्व निवडणुका पारदर्शकपणे आणि योग्यरित्या पार पडतील अशी आमची प्रशासनाची तयारी आहे. विशेष म्हणजे येवला तालुका राज्याचे अन्न आणि नागरी सुरक्षा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील निवडणुका असल्यानं विशेष महत्त्वही प्राप्त झाले. मात्र सरपंच पदाची सोडत निवडणूक निकालानंतर जाहीर होणार असल्यानं अनेकांचा हिरमोड झाल्याची भावना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांकडून व्यक्त होतीये. जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला. तर इकडे शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शेवगावकर देखील तहानेनं व्याकुळ होण्याची वेळ आली आहे. 10 ते 12 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यानं शेवगावकर पुरते हैराण झालेत. नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आलाय. शेवगावातील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर मुंडन आंदोलन करण्यात आलंय. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्राध्यापक किसन चव्हाण, संजय नांगरे, प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेवगाव शहरवासियांना पिण्याचं पाणी 12 दिवसानंतर मिळतंय. 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा 3-4 दिवसानंतर शेवगावकरांना पाणी मिळत होतं. परंतु नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर शेवगावमध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचा आहे आणि भाजपचा त्यावेळेचा जाहीरनामा आहे की आम्ही दिवसाआड शुद्ध पाणी देऊ. परंतु 5 वर्ष झाली शेवगावकरांना 12 दिवसानंतर पाणी मिळतं आहे आणि म्हणून 12 दिवसाला पाणी मिळत असताना महिलांचे प्रचंड हाल होतात. वर्षभराचा कर घ्यायचा पाण्याचा आणि वर्षभरात फक्त 40 दिवस पाणी द्यायचं. वर्षभराचा कर घेऊन 40 दिवस पाणी द्यायचं आणि म्हणून शेवगावकरांचे हाल होतात. विकत पाणी घ्यावं लागतंय आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांचा 2.5 वर्ष भाजप 2.5 वर्ष राष्ट्रवादी वाटून कार्यक्रम या ठिकाणी केला. 2.5 वर्ष राष्ट्रवादी होती, भाजपने एक आंदोलन केलं नाही. नंतर भाजप सत्तेमध्ये आली, राष्ट्रवादीने एक आंदोलन केलं नाही आणि म्हणून यांची मिली बघत आहेत, वाटून खातात. मग भाजप आणि राष्ट्रवादीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी 12 दिवसानंतर तुम्ही शेवगावकरांना पाणी देतायत त्याचा धिक्कार करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीनं इथं क्रांती चौकामध्ये एक अनोखं आंदोलन या दोन्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंडन आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मुंडन आंदोलन करतात. या घटनेचा 12 दिवसानंतर पाणी देणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो आणि पुन्हा एकदा शेवटपर्यंत त्यांच्या विरोधामधली ही लढाई जी आहे ती लढाई आम्ही सगळे समविचारी पक्ष बरोबर घेऊन या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या घरी टाक्या नाही, बांधकाम हाऊस नाही, ते साधे टीप टाकी वापरतात, त्यांना सुद्धा पाण्याची अडचण येते. 10 दिवसानंतर ही शेवगाव नगर परिषद 12 दिवसाच्या नंतर पाणी सोडते. याचा सुद्धा पब्लिकला त्रास होतो. त्यांना असं वाटतं की त्यांच्या घरातून पाणी विकत द्यावं लागतं असं या नगर परिषदला वाटतं. त्या बीजेपी राष्ट्रवादीवाल्यांना असं वाटतं की आमच्या घरातून पाणी द्यायचं आहे, विकत आणायचं आहे, जार द्यायचं आहे असं यांना वाटतं. सरकारचं पाणी असून, धरणातलं पाणी असून सुद्धा, जवळ धरण असून सुद्धा यांना पाण्याला तरसावं लागतं. मला धिक्कार वाटतं या असल्या निष्ठ अधिकाऱ्यांचा की 12-12 दिवस पाणी सोडत नाहीत, 3-3 दिवस, 8-8 दिवस, 10-10 दिवस लोकांना पाणी पण या आमदार खासदाराकडल्या बाक्या त्यांच्या 200 कडल्या बाक्या जर वसूल केल्या तर या शेवगाव शहराचं सुजलाम होणार आहे. म्हणून या विखे फुले राजळे यांच्याकडे जेवढ्या बाक्या आहेत त्या बाक्या जरी वसूल केल्या तरी शेवगाव शहर खऱ्या अर्थानं सुजलाम होणार आहे. बरं तुम्ही बाक्या वसूल करण्याची जाणीव या 740 नगर परिषदेकडे नाही आहे. म्हणून या 740 नगर परिषदेला शाळा शिकवण्यासाठी या ठिकाणी हे अनोखं आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जागर जनस्थानसाठी रवी उगलमुगले, शेवगाव. श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा शिवारात पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी महादेव जाधव यांच्या घरावर दरोडा टाकत सोन्याचे दागिने देण्यास विरोध करणाऱ्या विमल जाधव यांचा कान तोडून कानातील दागिने ओरबाडून नेलेत.
दरोडेखोरांनी या लुटीत 50,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय. चिंभळा गावापासून काही अंतरावर महादेव जाधव आणि विमल जाधव दोघेही वयोवृद्ध राहतात. हे दोघं घरात झोपलेले असताना पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराची कडी वाजवली आणि दरवाजा उघडण्यासाठी धमकावलं. दरवाजा उघडताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कानातील दागिने काढून देण्यास विमल जाधव यांनी विरोध करताच दरोडेखोरांनी कानातील दागिने जोरात हिसकावले. त्यात विमल जाधव यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. दोनदा कडी वाजवल्यावर म्हाताऱ्याला उठावलं, म्हणलं अहो कडीच वाजती. तर म्हातारा म्हणला कशाचा झोप बांधल्यावर परत कडी वाजवली. मग ते दाराचं निघालं बाजूला. दाराचं निघाल्यावर मग मी उठले, ते दाराचं लावायला गेले. दाराचं लावायला गेले तर त्या कवडाला त्याने लगेच हात घातला, कडी उघडली. अशीच मला उचलले, बाहेर नेऊन आपटली. एक वाजला घेत एक कोणाचा जाम नरडा दाब आवाज नको निघू दे तर तो दाबायचे लई. मी म्हणायचे बाळ माझं सगळं मला मार नका रे, अरे श्याल जोडी वाढायची. मी म्हणलं सगळं त्या बाळा कानच वाढला, फटाफट हाणायचे मला सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज मिळून 50,000 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेलाय. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळास भेट देत पाहणी केली आहे. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं. त्यातून तपासाला विशेष काही दिशा मात्र मिळू शकली नाहीये. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणाऱ्या सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा. आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिव्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक. नाशिक रोड 422101. मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211. ब्रेक नंतर आपलं स्वागत. म्हसे येथील घोड नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना श्रीगोंदा तहसीलदारांनी चांगलाच दणका दिलाय. म्हसे शिवारात वाळू उपसा करणाऱ्या 4 फायबर बोट्स जिलेटिनच्या साह्यानं स्फोट घडून उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचबरोबर 10 लाख रुपये किमतीची एक ट्रक देखील जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून म्हसे शिवारातील धोड नदीपात्रात वाळू तस्करांनी वाळू उपसा सुरू केला होता. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. तहसीलदार पवार यांनी तक्रारीची दखल घेत पहाटे कारवाई केली. या कारवाईत 40 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. बारामती, अमरापूर आणि कोभळी ते कर्जत या राज्य मार्गाचं काम गेल्या सरकारच्या पथदर्शी प्रकल्पातील सुरू असलेलं काम अजूनही कर्जत तालुक्यामध्ये अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला.
राज्यात भाजपच्या कारकिर्दीत नागरिकांना टोल द्यावा लागू नये म्हणून अन्युटी प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली। त्यातला पहिला प्रकल्प कर्जत तालुक्यात राबवण्यात आला। मात्र हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीमुळे गेल्या 1.5 वर्षापासून रखडलाय। आता हे जे रस्त्याचं काम चालू आहे याच्या संदर्भात प्रभाकर भीमराव लाळगे म्हणून हे शेतकरी आहेत, आपण त्यांची या ठिकाणची भूमिका जाणून घेऊ की या रस्त्याच्या कामामुळे त्यांना काय त्रास झालाय आणि नेमकी काय भूमिका आहे। सांगा मला काका की ह्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले, काय तुम्हाला याचा त्रास झालाय? अहो ऐका, तुम्ही 2 वर्ष झालं काम उकरून ठेवले। आमचे दीपक शेठ नेहमी सांगतात रोहित दादाला की कामाचं काय, रोहित दादानी काय केलंय काय आम्हाला मेळ लागणार, रोहित दादाची गाठ घेतात का नाही दीपक शेठ ही कळाना। हा त्या रस्त्याला असं टेंगाळा आलेत। हा इळातून 2दा जायची पाळी ती शेतकऱ्याला त्या कर्जतला, कुठं इळा शेवट कुठं खुरप शेवट। हा आणि ही काय चाललंय म्हणजे रस्ताच नाही, लोक वैतागल्यात। शेतीचा माल वगैरे तुम्हाला ह्या रस्त्याने आणावा लागतो? माल कापसाची गोणी गेली तर मध्येच निष्ठ ती। बरं तुरीचं तर नेताच येत नाही, पण कापसाची गोणी सुद्धा मध्ये निष्ठून गेली। कर्जत ते भिगवण असं या रस्त्याचं 60 किलोमीटर अंतराचं काम कासवाच्या गतीनं सुरू असल्यानं तालुक्यातील नागरिकांचे हाल होत आहेत। सर्वत्र रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आलंय, रस्ता पूर्णपणे खराब झालाय। यामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांच्या पाठीच्या आणि मणक्यांच्या दुखण्यात वाढ झाली आहे। अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला। काही जखमी नागरिकांचं आरोग्य संकटात आहे। रस्ते खोदकामामुळे दुकानं बंद पडली आहेत, वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, वाहन चालकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। रस्त्याच्या कामाचा दर्जा तर कुठेही चांगला दिसत नाहीये आणि हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून पाहतोय। यामुळे नागरिकांमध्ये अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटतायत की या ठिकाणी हे रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे आणि रस्त्याचं काम सुरू आहे, तर हे किती दिवसापासून रस्ता खोदलाय आणि काय परिस्थिती तुमची व्यवस्था आहे? 2 महिन्यापासून हा रस्ता खोदलेला आहे आणि आमचे सगळे जड वाहनं असतील झालेले। आम्ही प्रत्येक गाडी अडकली की आम्हाला खर्चाने गाडी JCB ट्रॅक्टर वगैरे बोलून गाडी काढावं लागते। खूप 2 महिन्यापासून खूप त्रास झालेला आहे इथं। व्यवसायाचं आमचं कस्टमर गाडी आलेली बदल्यामुळं आतमध्ये पण येत नाही आहे गाडी, आमचं त्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी या व्यावसायिकांची अशी खंत आहे की रस्ता खोदल्यामुळे त्यांना या ठिकाणी गाडी ओढून काढण्याची पाळी आली आणि व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेला आहे, तर याची दखल खऱ्या अर्थाने घ्यावी अशी यांची विनंती आहे। या ठिकाणी या परिसरात राहणारे ॲडव्होकेट दत्तात्रय कोरडे आहेत, आपण त्यांना या ठिकाणी जाणून घेऊया, विचारूया की त्यांना ह्या रस्त्याचं जे काम सुरू आहे याच्यामुळे काय त्रास होतो आहे आणि काय समस्या आहे त्यांची। याबाबत जर पाहिलं तर हा जर रस्ता जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यापासून चालू आहे, परंतु त्याचं पूर्णपणे संथगतीने काम चालू आहे। जे काम चालू आहे ते खडी व्यवस्थित नाही, पूर्ण खडी नाही आणि येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि ह्या बाबतीत कोणाचंही याबाबत लक्ष नाही। त्यामुळं ह्याच्यात जास्तीत जास्त प्रकारे लक्ष देऊन लवकरात लवकर काम करण्याची अत्यंत गरज आहे। त्याला तरी सुद्धा अधिकारी आणि खास करून ठेकेदार संगनमत करून मुदत वाढवून घेत आहेत। यामध्ये काही काळबेर आहे का अशी या ठिकाणी काही नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे। रस्त्याचं काम का बंद आहे आणि बांधकाम विभाग का दुर्लक्ष करते, ठेकेदारावर कारवाई का होत नाही, अशी समस्या आणि प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत। तर आपण पाहूयात की आता बांधकाम विभाग याबाबत काय पुढाकार घेणार का, ठेकेदारावर काय कारवाई होणार का आणि रहिवाशांना या ठिकाणी काही यामधून दिलासा मिळणार का, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत। कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असतानाच दुसरीकडे मात्र केंद्रातील भाजप सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा सपाटा लावलाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं धुळ्यात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालाय। भाजपच्या केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोप देखील यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं करण्यात आलाय। धुळे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आज धुळे शहरामध्ये केंद्र सरकार भाजप सरकारने पुकारलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपासून केंद्र सरकार भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे। आज 100 रुपयापर्यंत या ठिकाणी भाववाढ झालेली आहे। सर्वसामान्य जनतेना, व्यावसायिक व्यापारिकांना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे। कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक
ठप्प असताना इंधन दळवाळ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवीधर शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचा विरोध केलेला आहे आणि सदर दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं पेट्रोल पंपावर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। आंदोलनावेळी मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। धुळे शहरामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं धुळे मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांचा बेत फसला। मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळेवरच ताब्यात घेतलंय। गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात होती, त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी धुळे शहर मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली होती। मात्र धुळे मनपा प्रशासन या बेकायदेशीर वृक्षतोडीकडे सोयीस्करपणे लक्ष देत नसल्यानं आणि ढिम्म कारभारामुळे मनसेनं आत्मदहनाचा इशारा दिलाय। 5 डिसेंबर रोजी हस्ती बँकेसमोरील एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं। ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांना निवेदन दिलं। 8 दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा केला आणि 2 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की दर 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेल। आज मी महानगरपालिकेत पोहोचलो, गेटवरतीच मला पोलिसांनी अटक केली। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपआयुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात। मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाडं आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत। ठेकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत। यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत। याच्या विरुद्ध आम्ही 100% लढत राहू। आज जरी अटक झाली आहे तरी मी 2 दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू। पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, आम्ही हा प्रश्न सोडणार नाही। उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ, पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेवू। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे। नमस्कार, जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जागर कट्ट्यावर एक युवा नेतृत्व इथे आमंत्रित केलेलं आहे। म्हणजे तसं बघायचं झालं तर त्यांचा प्रवास ब्युटी कॉन्टेस्ट, त्यानंतर काही फिल्म्स आणि आता ते मुंबईमध्ये ह्याच पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करत आहे। जळगावच्या राहणाऱ्या तन्वी मल्हारा यांना आज आपण जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे। कसा आहे त्यांचा प्रवास, कुठल्या पद्धतीने होतोय, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मात्र सर्वप्रथम आपण त्यांचं आपल्या जागर कट्ट्यावर स्वागत करूया। तन्वीजी, जागर कट्ट्यामध्ये आपलं खूप स्वागत। थँक्यू सो मच। मला हेच मराठीमध्ये बोलायचं होतं पण थँक्यू सो मच। हे चालेल, मराठी हिंदी चालेल, नो प्रॉब्लेम। तन्वीजी, एकंदरीत ब्युटी कॉन्टेस्टकडे लोकांचा बघण्याचा जो नजरिया असतो तो खूप वेगळा असतो। मनामध्ये भीती असते किंवा पेरेंट्स पण कधी कधी सपोर्ट करत नाही। मात्र आपण या कॉन्टेस्टमध्ये आपण पार्टिसिपेट झाला आणि मिस इंडिया मल्टीनॅशनल म्हणून आपल्याला गौरवण्यात आलं। नेमका कसा होता आपला प्रवास आणि बिंग ॲज अ ब्युटी कॉन्टेस्टमध्ये एंटर होण्यासाठी कशी सुरुवात होती आपली? मैं हिंदी में बोलूँ सकती? यस यस यस, यू कैन। तो एक्चुअली हुआ ऐसे कि मैं बचपन में बहुत ही चबी लड़की थी और बहुत ही डस्की लड़की थी। सो मुझे ऐसे कभी मेरे फ्रेंड्स ने कभी सोचा ही नहीं होगा कि मैं ब्यूटी कॉन्टेस्ट में जाऊंगी, लेकिन मेरे अंदर ही मुझे लगता था मैं बहुत ही सुंदर लड़की हूँ और मैं जीतने वाली हूँ। हमेशा एक ड्रीम था कि मिस इंडिया बनना ही है। बड़े होते होते वो ड्रीम और भी बड़ा होते गया। और बिकॉज आई वॉज डस्की, सो हमारे कल्चर में ऐसा होता है ना कि लड़कियाँ जब वाइट एंड फेयर एंड पेटीट होती है, दे आर रेवर्ड वेरी ब्यूटिफुली। बट माई डैड जो हमेशा मुझे बोलते थे, अरे तू सुष्मिता सेन जैसे दिखती है और फिर ना तू बहुत ही सही हो जाएगी। और फिर हम सब बैठ के साथ में मिस इंडिया के कॉन्टेस्ट देखते थे, रीरन्स देखते थे। सुष्मिता सेन जब जीती थी और मैं देखती थी अरे वो कैसे उसने स्पीच दिया, तो मैं प्रैक्टिस करती थी मिरर में कि एक दिन जीतूंगी तो कैसे स्पीच दूंगी। फिर जब मैं कॉलेज में गई तो मैं बहुत फैट भी थी, लाइक वेरी चबी। या सो आई लॉस्ट 15 to 20 kgs फॉर मिस इंडिया। और उसके बाद में मैंने सोचा कि अब पार्टिसिपेट करना चाहिए। फिर मैं एक ही साल में 2019 में 3 बार हारी। उसके बाद 4th टाइम आई थॉट कि अब बहुत हो गया, अब मैं हार नहीं सकती, मैं बहुत थक गई हूँ हार के। फिर मैं जीत गई। सो दैट वाज हाउ।
फॅमिलीचा सपोर्ट कुठल्या पद्धतीने होता? आता या कॉन्टेस्टमध्ये जाण्यासाठी फैमिली खूब मोटी गोष्ट मैटर करता है, सो उन्होंने आपको कैसे इस सारी चीज़ में सपोर्ट किया? आई थिंक अगर मेरी फैमिली मुझे पुश नहीं करती तो मैं कभी जाती ही नहीं। आई एम सो ग्रेटफुल कि मुझे मेरे पेरेंट्स ऐसे मिले हैं। तो हर कॉन्टेस्ट में, ब्यूटी कॉन्टेस्ट में बिकिनी राउंड होता है, राइट? और ये मुझे पता नहीं था, मुझे बस लगता था कि एक ही राउंड होता है जिसमें वो ना मस्त गाउन पहन के आपको वेव करना होता है और आ जाना है। बट मुझे बाद में जैसे मैंने रिसर्च किया तो मुझे पता चला कि बहुत सारे राउंड्स होते हैं और उसमें से एक होता है बिकिनी राउंड। सो मेरा ऑडिशन था और पहली बार मैंने कभी बिकिनी देखी भी नहीं थी अपनी लाइफ में, व्हेन आई वाज 18 और 19। तो मैंने अपने डैड को फ़ोन किया, अरे पापा बिकिनी राउंड है, आई कांट पार्टिसिपेट एंड ऑल। तो पापा बोले इसमें क्या है, मतलब एवरी प्रोफेशन, सारे प्रोफेशन का कुछ ना कुछ क्राइटेरिया होता है, तो इसमें बिकिनी राउंड है तो इसमें तुम्हें शर्माना बिल्कुल नहीं चाहिए, और तुमने इतनी मेहनत की है टू लूज ऑल द वेट, देन व्हाई नॉट फ्लॉन्ट योर बॉडी एंड यू नो विद कॉन्फिडेंस। सो आई थॉट, उस दिन मुझे लगा कि मेरे डैड मुझसे 10 टाइम्स ज़्यादा कूल है, लाइक आई एम लाइक वेरी लाइक शिट मैं कैसे करूँगी, बट ही वॉज द वन टू पुश मी एंड माई मॉम हैज़ ऑलवेज बीन विथ मी हर एक पैजेंट में। तो जब मैं ट्रेंड लड़की नहीं थी, बाकी जो लड़कियाँ होती हैं वो बहुत ट्रेंड आती हैं ब्यूटी पैजेंट में, मैं तो बहुत बाद में जाके ट्रेन हुई। तो क्या होता है कि जो लड़कियाँ होती हैं वो बहुत पॉलिश्ड होती है, तो जब उनकी बॉडी दिखती है स्क्रीन पे इट लुक्स लाइक वो बहुत शाइनी है, और मुझे कॉन्सेप्ट ही नहीं पता था। सो इन ऑडिशन आई वाज लुकिंग एट एवरी गर्ल, आई वाज सीइंग कि यार इतनी शाइनी लड़कियाँ कहाँ से आ रही है। तो मेरी मम्मा ने बोला एक काम करते हैं, हम तेल लेकर आते हैं। तो हमने वो होटल में जहाँ पे ऑडिशन हो रहा था, हमने उनसे तेल की बॉटल्स मंगवाई, एंड देन शी वाज द वन टू पुट ऑयल ऑन माय फेस, पैराशूट का ऑयल उन्होंने मुझे डाला और मैं एकदम चमकने लग गई। सो आई थिंक द पॉइंट इज माय पेरेंट्स हैव ऑलवेज बीन द वन टू सपोर्ट मी। इतनी पॉजिटिविटी से आपको उन्होंने सपोर्ट किया, इसलिए शायद आपको वो अवार्ड मिला, और बहुत अच्छे से उन्होंने आपको अच्छे से पैम्पर किया और अच्छे से सपोर्ट भी किया। मेरा अगला सवाल ये है तन्वी जी कि क्या होता है ये जो मराठी में सवाल, हाँ ना आई एम फ्लेक्सिबल विद हिंदी एंड मराठी। ये जो राउंड्स होते हैं अभी कैसा है कि ब्यूटी इज़ नॉट जस्ट हाउ यू लुक, ओके, उसमें बहुत सारे ब्रांचेस है, बहुत सारे उसमें ऑप्शंस है। मुझे ये पूछना था कि आपके हिसाब से व्हाट इज़ ब्यूटी, ब्यूटी क्या होनी चाहिए? ओह गॉड, ये जो कॉन्सेप्ट है इट इज़ सो सब्जेक्टिव, और मुझे लगता है ब्यूटी फेस तो है ही नहीं, क्योंकि मैं ब्यूटी पैजेंट में चेहरे की वजह से जीती ही नहीं हूँ, क्योंकि वहाँ पर इतनी खूबसूरत लड़कियाँ आती है कि ऐसा लगता है कि खूबसूरती की कोई सीमा ही नहीं है। तो मेरे हिसाब से, आई नो ब्यूटी इज़ डिफरेंट फॉर एवरीवन, मेरे हिसाब से बचपन से ही मैं बहुत कॉन्फिडेंट लड़की रही हूँ, और मैं हमेशा बहुत सिक्योर रही हूँ अपने बारे में, और मुझे हमेशा ब्यूटीफुल फील हुआ है व्हेन आई एम कॉन्फिडेंट। सो फॉर मी ब्यूटी लाइज विथ कॉन्फिडेंस। तो आप जब भी कॉन्फिडेंट रहते हो अबाउट एवरीथिंग, अबाउट योर वीकनेसेस, अबाउट योर स्ट्रेंथ्स, सो दैट इज़ अ ब्यूटीफुल थिंग अबाउट यू, सो दैट इज़ ब्यूटी फॉर मी। वेरी गुड। तन्वी जी, एक सवाल मुझे पूछना था कि ये जो तैयारी होती है, अभी फिटनेस की अलग होती है, डाइट की अलग होती है, या फिर आपके जो मॉक सेशंस होते हैं, आपको जो सवाल पूछे जाते हैं, हर चीज़ की तैयारी जो होती है वो बहुत अलग होती है। आपने जैसे कहा कि आपने 3 बार पहले पार्टिसिपेट किया, फिर उसके बाद आप हारी, देन जाके आपको सक्सेस मिला। ये जो तैयारी थी, ये तैयारी आपने किस तरीके से की? बहुत ही अच्छा सवाल पूछा आपने। तो 3 बार जब मैं हार रही थी, मेरी तैयारी सेम थी। मैं जिम जाती थी, खाना नहीं खाती थी, लाइक आई टू बी वेरी पर्टिकुलर अबाउट माई डाइट। फिर मैं अपनी रैंप वॉक की प्रैक्टिस करती थी, मैं अपना मेकअप प्रैक्टिस करती थी, बिकॉज ब्यूटी पैजेंट में मेकअप कोई अप्लाई नहीं करता, आपको खुद ही सब कुछ करना होता है, ये कोई बताता नहीं आपको। आपको लगता है कि सब आपके साथ हो रहा है। अच्छा, कोई आके आपका मेकअप करता है? वैसा नहीं है, कोई नहीं करता है, आपको ही हर दिन खुद का मेकअप करना होता है और अलग अलग ढंग से करना होता है। तो ये मैंने सारी ट्रेनिंग ले ली थी, बट फिर भी आई वॉज नॉट विनिंग। सो लास्ट में आई थॉट कि मेरा प्रोसेस इज़ रॉन्ग, मैं जो तैयारी कर रही हूँ वो कुछ गलत है, और मैं बहुत ही एंथुजियास्टिक लड़की हूँ। तो क्या होता है कि आई हैव टू, लाइक इन ब्यूटी पैजेंट आपको थोड़ा काम रहना बहुत ज़रूरी है, बिकॉज इट्स सो स्ट्रेसफुल। हाँ, और 3-3 बजे वो उठा के आपसे राउंड करवाते हैं, यू नो, या एवरी डे हम 3 o'clock, बिकॉज दे टेस्ट की what do we, how do we react under, you know, not so normal conditions. Like 3 बजे हम वो बोलेंगे चलो अभी आपका impromptu speech competition है, so you have to be like that. तो मैं बहुत जल्दी एक्साइट हो जाती हूँ, तो फिर मैंने सोचा I have to be little calm. So last time what I did was
मैं विपासना पे, आई डोंट नो इफ यू नो दिस, इगतपुरी। यस, तो वो धम्मागिरी में 10 डेज का कोर्स था। उसमें शायद मैंने सुना है कि आपको बोलना नहीं होता। एग्जैक्टली बोल नहीं सकते आप, 5 बजे के बाद खा नहीं सकते, आपको 12 आवर्स मेडिटेट करना होता है, और लाइट बहुत डिम होती है, पढ़ नहीं सकते आप, लिख नहीं सकते, कुछ नहीं कर सकते, बोल भी नहीं सकते, आपको सिर्फ मेडिटेट करना है, दैट्स इट। सो मेरा पैजेंट था 15वें दिन पर, और 10 दिन पहले मैं उस कोर्स में गई, और पता नहीं मुझे क्या हो गया, मैं उधर तो पूरा रो रही थी, लाइक पूरा सुबह से लेकर रात तक मैं रो रही थी, बिकॉज आई एम अ रेडियो जॉकी बाय नेचर। तो मुझे बोलने की इतनी आदत है, और वहाँ पर मुझे स्ट्रिक्टली बोला था कि तुम नहीं बोल सकती। लाइक वो ऑर्गेनाइजेशन ने मुझे कॉल भी किया था, मॅम तुम्हाला माहित नाही इकडे बोलायचं नाही, मला हाँ पता है, नाही तुम्ही रेडिओ जॉकी आहात ना, म्हणजे तुम्हाला लाइक सफोकेशन आपको हुआ होगा कि फ्रस्ट्रेशन, बाप रे बात नहीं करना है, बिल्कुल नहीं करना है। पर आई क्राइड पूरा टाइम, और जैसे 10th डे हुआ मैं निकली, और मैं बहुत ही एक्चुअली आई वाज वेरी लाइक न्यूट्रल। तो मैंने सोचा कि अगर मैं जीत भी गई तो मैं 10 दिन खुश रहूँगी, और हार भी गई तो भी 10 दिन सैड रहूँगी, उसके बाद आई बी ओके। तो उस एटीट्यूड के साथ, पता नहीं व्हाट वर्कड बट समथिंग मस्ट हैव वर्कड, और फिर मैंने पैजेंट में अच्छा परफॉर्म किया। आई लाइक योर अप्रोच कि कैसे होता है कि कुछ लोगों को एक मकाम पे पहुंचना होता है, लेकिन सिर्फ उनकी सोच होती है, अरे ये करना है, बट आपने उस वे में जाके हर एक चीज़ को अटेम्प्ट किया कि नहीं वहाँ पे जाना है तो हम जंप नहीं मार सकते, एक एक स्टेप से जाना पड़ेगा, तो आपने वो स्टेप्स जो लिए, इसलिए आपको वो सक्सेस मिला। मुझे अगला सवाल ये है कि जब आप मिस मल्टीनेशनल फॉर इंडिया के लिए आप जब चुनी गई थी, वो जो मूवमेंट था, वो मूवमेंट हमारे ऑडियंस जरूर एग्जैक्टली क्या था, किस तरीके से वो जो टेंस का जो एकदम एनवायरनमेंट होता है, टेंशन होता है, आपको किस तरीके से सवाल वहाँ पे पूछे गए थे, और फिर जैसे आपका नाम अनाउंस हुआ, वो जो मूवमेंट है वो एक्चुअली आज हम एक बार फिर से सुनना पसंद। ओ वाओ, मेरा फेवरेट डे था, बाय फार द बेस्ट डे ऑफ माय लाइफ। एक स्टोरी है इसके पीछे। तो 3 पैजेंट जो मैं हारी थी पहले, हर एक पैजेंट में मेरे पेरेंट्स ने मुझे हारते हुए देखा है। और क्या होता था, मैं कॉल करती थी कि नहीं आप आओ फिनाले में, और आप इस बार देखोगे मैं जीतने वाली हूँ, इस बार तो क्राउन तन्वी लेकर जाएगी। एवरी पैजेंट हैव सेड दिस। और वो बेचारे स्टार्टिंग लाइन में बैठ के एकदम सीटी मारने के लिए रेडी होते थे, और मैं कुछ तो गड़बड़ कर देती थी एवरी पैजेंट। तो लास्ट पैजेंट में मैंने उन्हें बोला कि आई कांट सी यू, कि आप वापस देखो मुझे हारते हुए, इस बार आप मत आना, प्लीज़ मत आना। तो बोले हाँ हम इस बार नहीं आएंगे, तू अपना कर लेना। तो वो नहीं आए, बाकी पूरी फैमिली आई, बट मेरे पेरेंट्स नहीं आए। तो वो एक कहानी थी। तो उसके बाद में जो फिनाले डे था मेरा, उस टाइम सारी लड़कियां बहुत ही क्या बोलते हैं नर्वस थी, और यू नो दे वर मेडिटेट कर रही थी, प्रेयर्स कर रही थी। मैंने भी वो सब किया। बोला भगवान प्लीज़, अब मैं बहुत थक गई हूँ हार के, अब मैं नहीं हार सकती हूँ। तो ये मैं बहुत बार बोल रही थी। और जैसे हमारा रैंप वॉक शुरू हुआ, आई रिमेंबर कि बहुत बारिश हो गई और पूरा रैंप गीला हो गया, और इट वॉज सो डिफिकल्ट। लड़कियाँ स्लिप हो रही थी, और 2-3 लड़कियाँ गिर गई थी हमारे रैंप वॉक पे। और मैंने बोला मेरे को बहुत अच्छा वॉक नहीं करना है, बस मुझे चल के वापस आना है। वहाँ के लोगों ने उसको फिर क्लीन नहीं किया? बीच में राउंड में नहीं कर सकते हो, एक बार स्टार्ट हो गया नहीं कर सकते हैं, एक बार स्टार्ट हो गया तो यू जस्ट हैव टू एंड इट। तो हमारा वो चल रहा था, लड़कियाँ स्लिप हो रही थी, और मैं देख रही थी ऐसा मेरे साथ ना हो प्लीज़ भगवान। तो मैं चलती जा रही थी, तो मैंने रियलाइज़ किया जब मैं प्रैक्टिस कर रही थी कि मेरा जो गाउन है वो बहुत लंबा है, और किसी ने अगर इसके ऊपर स्टेप कर दिया तो मैं पक्का गिर जाऊंगी। तो ये मुझे बाद में रियलाइज़ हुआ। तो जैसे मेरा राउंड आ रहा था, तो मैं अपने डिज़ाइनर के पास जाती हूँ, बोला सर आई रियली वांट टू चेंज माय आउटफिट। तो बोलते तन्वी तुम्हारा अभी 5 मिनट्स में यू हैव टू गो ऑन स्टेज, एंड हाउ कैन यू चेंज योर क्लोथ्स नाउ? आई वाज लाइक नो सर आई हैव टू, बिकॉज आई कांट, यू हैव नॉट सीन। वो अंदर थे, उन्हें नहीं पता था बाहर क्या हो रहा है। तो बोलते आई डोंट नो, यू डू वॉट एवर यू वॉन्ट। तो मैंने उनके स्टैक ऑफ क्लोथ्स में से एक गाउन उठाया जो गाउन मुझे बस फिट हो रहा, पता नहीं हुआ भी नहीं। एक मैंने अपनी जूनियर को बुलाया जो वहाँ पे थी, बोला प्लीज़ फिट कर दो इस गाउन को। उसने सेफ्टी पिन से मेरा पूरा गाउन फिट किया, और जो कि मेरे नी लेंथ इधर तक ही था, ज़्यादा लंबा नहीं था। और मैं चल के एकदम आराम से, बिल्कुल मैंने शान नहीं मारा, आई डोंट वांट टू यूज़ द वर्ड शान, बट यू नो क्या होता है कि वो स्टाइल नहीं किया, क्योंकि आई वाज वेरी एटीट्यूड, या क्योंकि मुझे गिरना नहीं था, बस यही था मेरा इंटेंशन। फिर मैं आ गई, मैं बहुत खुश थी। और लास्ट जो हमारा राउंड होता है वो है फाइनल Q&A राउंड। उसमें मेरा फेवरेट क्वेश्चन मुझे पूछा गया, तो आई थिंक आई वाज सो हैप्पी कि मुझे वो क्वेश्चन पूछा। मुझे पूछा गया कि
Tanvi, if you had to choose between your voice and your face, what would you choose? तो मैंने बोला, of course I'll choose my voice, because I have been a radio jockey for so many years, and it was always my voice that made me connect towards people, and you know, they confided in me because I had a good voice, and my face has never done anything good for society in general. So I would definitely and 100% go for my voice. So they like that answer. और फिर जैसे ही एंकर पूछती है कि सो हु डू यू थिंक विल बिकम मिस मल्टीनेशनल इंडिया, एंड आई वाज सो हैप्पी दैट मेरी जो सक्सेसर थी, मतलब मेरे से पहले जो थी, उसने बोला आई वांट तन्वी टू विन माइक पर. सो आई वाज लाइक हाँ मैं जीत गई, अगर मैं नहीं भी जीती तो इट्स फाइन. तो फिर एंकर बोलती है यस यू आर राइट, इट्स तन्वी मल्हारा, एंड एवरीबडी स्टार्टेड शाउटिंग सो बैडली, और मेरे फैमिली वाले पूरे स्टेज पर आ रहे थे, प्लीज डोंट कम अप प्लीज, इतना एम्बैरेसिंग हो रहा था. और फिर मैं जीत गई, मुझे क्राउन मिल गया. तो फर्स्ट कॉल इट वाज 3 AM इन द मॉर्निंग. 3 AM? या पैजेंट 4-5 बजे तक चलते रहते. सो मैंने अपने डैड को फ़ोन किया, पापा मैं जीत गई. सो फाइनली सो दैट्स व्हाट ही सेड, ओ थैंक गॉड फाइनली तू जीत गई. एंड माई मॉम सेड फाइनली हम अपने घर पे अच्छा खाना खा सकते हैं, क्योंकि मैं भी उनको उबला हुआ सब खिला रही थी. अरे अच्छा, इसलिए उनको ज़्यादा मतलब थैंकफुल हुआ कि अरे बाप रे फाइनली अभी मतलब थोड़ा डाइट का खाना थोड़ा साइड रहेगा, अब सब खा सकते हैं. अच्छा. हर एक जीत की एक कहानी होती है. वैसे आपने एक जो अच्छी सी कहानी बताई, इसका हमारे दर्शक ज़रूर लाभ उठाएंगे. मेरा अगला सवाल ये है कि देखिए कैसे होता है, एक मकाम के बाद आपको उसे मेंटेन भी करना होता है. जीत के बाद आपके लाइफ में क्या बदलाव आए? बदलाव तो एज सच नहीं आया है मुझे. मतलब आप शायद कुछ ऑफर्स आए होंगे आपको, कुछ पोर्टफोलियो के होंगे, या फिर किसी स्क्रीनिंग के होंगे, किसी फिल्म के होंगे. बहुत इंटरेस्टिंग कहानी है. जैसे मैं जीती उसके 1 हफ्ते तक बहुत सारे आ रहे थे. लाइक 1 हफ्ते तक आई वाज लाइक मैं लॉन्च होने वाली हूँ करण जौहर से. लाइक आई वाज सो हैप्पी, पर वैसा कुछ हुआ नहीं. बट आई वाज रियली हैप्पी. पर उसके बाद ऑफ कोर्स थोड़ी चीज़ें एक्सेसिबल ज़्यादा हुई, मेरा पोर्टफोलियो अच्छा बिल्ड हो गया, और अब जो तैयारी मुझे करनी है वो है मिस मल्टीनेशनल की. तो मैं उसकी अभी तैयारी कर रही हूँ. आई एम श्योर उधर पहुँचने के बाद मुझे और कुछ अच्छा आई डोंट नो ऑफर आएगा, या मैं कुछ अच्छा कर पाऊँगी. और द मेन पॉइंट फॉर मी, मुझे जो करना है वो ये कि आई वॉन्ट टू बी लाइक यू. एक्चुअली मुझे भी अपना शो चाहिए, मैं भी चाहिए कि मैं इसे इंटरव्यू करूँ. सो माई गोल इज़ टू बी हिम विदाउट, और आप तो ब्यूटी पैजेंट में भी जीते हो सो इट्स गुड. सो माई गोल इज़ दिस, बट आई डोंट नो इसके लिए जो मुझे तैयारी करनी है वो तो मुझे आपसे सीखना पड़ेगा. लेकिन ब्यूटी पैजेंट के लिए तो आई एम मेंटेनिंग माई मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. बहुत अच्छे लोग हैं, तो जस्ट कोशिश कर रहे हैं. तन्वी जी, मेरा अगला सवाल ये है कि ये अभी ट्रेंड बन चुका है कि आप ब्यूटी कॉन्टेस्ट जीतने के बाद यू डायरेक्टली गो टू बॉलीवुड, या फिर आप फिल्म में काम करने के लिए आप रेडी हो जाते हैं. तो आपने वैसा कुछ सोचा, या फिर उस डायरेक्शन में आपने कुछ प्लानिंग की है? यस, बिल्कुल की है. द पॉइंट इज मैं बहुत ही कंफर्टेबल थी बीइंग अ रेडियो जॉकी. आई वाज वेरी हैप्पी. और फिर मुझे लग रहा था कि इट्स नॉट राइट, मतलब इतना हैप्पी एट सच यंग एज होना नहीं चाहिए मुझे. आई हैव टू बी अनकम्फर्टेबल. और मेरे मेंटोर ने मुझे बोला कि यू शुड ट्राई फॉर एक्टिंग, एंड यू शुड ट्राई फॉर ब्यूटी पैजेंट्स. तो मैंने सोचा लेट्स स्टार्ट ऑफ विद ब्यूटी पैजेंट्स, बिकॉज वो मुझे ड्रीम तो था ही, लेकिन मैंने कभी ऐसा सोचा नहीं कि मैं सच में करूँगी. लाइक कभी होता है ना कुछ ड्रीम्स आपको सोचनी बहुत अच्छा लगता है, बट उसकी करने के लिए हिम्मत नहीं होती है. तो ब्यूटी पैजेंट जैसे मैंने आई वन इट, आई वाज लाइक कि अगर मैं मेहनत करके कर सकती हूँ, जीत सकती हूँ, तो एक्टिंग भी जो ये मतलब क्या है, बहुत अनकंफर्टेबल चीज़ है. राइट, आई डोंट हैव टू बी तन्वी, लाइक क्योंकि मैं तन्वी में इतनी कंफर्टेबल हूँ, तो ये भी गलत है. तन्वी को छोड़ के आपको काम करना वो भी. और इट्स सो डिफिकल्ट. आई थिंक एक्टिंग इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट थिंग्स, क्योंकि आपको इतना झूठ बोलना होता है, और मुझसे झूठ बोला ही नहीं जाता है. तो मुझे लगता है कि वो रोल, कोई रोल एक्सप्लोर करने में बड़ा मजा आएगा. तो वाई नॉट, आई थिंक दैट्स अ ग्रेट थिंग. बिल्कुल जाना चाहूँगी मैं. अभी आपने जो कहा कि अभी आप मुंबई में उसी काम के लिए हाँ है. मुंबई जैसे इस फील्ड के लिए सपनों का शहर माना जाता है, और उसमें कठिनाइयाँ भी बहुत सारी आती हैं. अभी आप जस्ट आई डोंट नो आपने कितने सारे प्रोजेक्ट्स किए हैं, आप जस्ट अभी शुरू कर रहे हैं. कौन सी कठिनाइयों का सामना आज आप मुंबई में कर रहे हैं? अभी तो कोरोना का टाइम है, तो आप शायद अपने नेटिव प्लेस पे होंगी, बट जब आप मुंबई गए थे तो एग्जैक्टली उसके पहले आप कभी गए थे मुंबई? नहीं, बिल्कुल नहीं. तो वो मतलब ग्लैमरस
का जो बैकग्राउंड लेके हम लोग मुंबई जाते हैं, क्या एग्जैक्टली आपका माइंड था कि अरे यार ये तो बहुत खतरनाक शहर है, इतने सारे लोग, हम लोग कैसे सर्वाइव कर पाएंगे? क्या था आपका एक्सपीरियंस? मुझे तो बड़ा ही बॉम्बे जाने के बाद बहुत सपने होते हैं ना, अरे नेक्स्ट डे ही हमें लॉन्च मतलब पीपल आर वेटिंग फॉर मी, वो ऐसा होता है ना ड्रीमी लड़की, वैसा वाला एटीट्यूड था मेरा। और मैं जैसे ही बॉम्बे गई मुझे लगा ओ माय गॉड ये बहुत ही लोनली शहर है, मतलब नोबडी रियली टॉक्स टू यू। जो हमारा नेटिव छोटे टाउन्स होते हैं उसमें एवरीबडी टॉक्स टू यू, बहुत मजे आती हैं यहाँ पे, बट वहाँ पे बहुत मुश्किल है वो रहना। लेकिन आई हैव रियलाइज्ड अबाउट ग्लैमर इंडस्ट्री वो ये कि इट इज़ नॉट एट ऑल ग्लैमरस, लाइक आई डोंट थिंक इट इज़ ग्लैमरस एट ऑल, इट इज़ वेरी वेरी डिफिकल्ट, इट्स वेरी वेरी हार्ड। और मैंने कुछ एड्स अभी किए हैं और उसमें भी ऐसा होता था कि पूरी रात हम शूट कर रहे हैं और कभी कभी तो 2 दिन तक हम शूट ही कर रहे हैं। 12 घंटे की शिफ्ट? हाँ 12 घंटे की शिफ्ट होती थी और मुझे याद है मैं सेट पर ही सो गई और वापस सुबह उठ के हमने वापस शुरू कर दिया और मुझे लगा यार ये तो ग्लैमर नहीं है लग रहा है, ये तो बड़ा मुश्किल सा काम लग रहा है। वो दिखता है उसके पीछे का बहुत अलग होता है, अलग ही है, बट इट इज़ सो मच फन। पर बहुत मज़ा आई, मतलब वो एक्सपीरियंस करने मुझे बहुत अच्छा लगा, ऐसा लगा कि मैंने मेहनत की है। तो अब तो यही चल रहा है, मैं ऑडिशंस कर रही हूँ अब और ऑडिशन में रिजेक्शन भी मिल रहे हैं और ये भी एक्सपीरियंस कर रही हूँ। पर रिजेक्शन की तो मुझे आदत है, कोई दिक्कत नहीं रिजेक्शन में, वो तो पहले ही ट्रेनिंग हो चुकी है। पहले ही ट्रेनिंग हो गई आदमी की, तो मुझे रिजेक्ट होती है तो बहुत सही लगता है एक्चुअली। फिर मैं पूछती हूँ अरे क्या रॉन्ग हुआ सर, तो बोलते नहीं आप कैरेक्टर से मैच नहीं हुए, वो उनकी अलग अलग चीज़ें होंगी। बट एवरी ऑडिशन इज़ लाइक माई क्लास, यू नो थिएटर क्लास जो कर रही हूँ, ऐसा लगता है मुझे। हाँ बस यही चल रहा है, पर मुझे बहुत मज़ा आ रही है। तन्वी जी, आज आपके जैसे बहुत सारे हमारे जो छोटे गांव की लड़कियां हैं, छोटे शहर की लड़कियां हैं जो बहुत बड़े बड़े सपने देखना चाहती हैं और इस ब्यूटी जो अपना ब्यूटी जो फील्ड है उसमें आना चाहती हैं, उनके लिए आज आप क्या मैसेज देंगे हमारे दर्शकों को? मुझे लगता है कि कोई भी अगर ऐसे नहीं होता है कि हर एक इंसान को ब्यूटी में जाना चाहिए बिकॉज बहुत ग्लैमरस है। मैं ब्यूटी में गई क्योंकि ब्यूटी पैजेंट्स में इसीलिए गई क्योंकि मुझे रात को सपने में भी वही आता था, तो मुझे इतना पैशन था उसके लिए। अगर आपके अंदर पैशन है आई थिंक, और अगर आपकी फैमिली सपोर्ट करती है, आई रियली थिंक फैमिली का सपोर्ट इज़ सो इम्पॉर्टेंट इन दिस, तो वाई नॉट। ये जो हम बोलते हैं ना छोटे शहरों की लड़कियाँ, उसमें आई थिंक उन लड़कियों में ज़्यादा हंगर होती है और ज़्यादा करने की जिद होती है, बिकॉज वी हैव टू प्रूव इट टू एवरीवन कि यार हम छोटे गांव से तो क्या हुआ, हम भी कर सकते हैं, हम में सब कुछ है जो बड़े शहरों की लड़कियों में है। और आजकल तो ऐसा है ही नहीं बिकॉज एवरीथिंग इज सो ग्लोबलाइज्ड और एक्सपोजर इज द सेम फॉर एवरीवन। इंटरनेट सभी के पास है, यूट्यूब सभी के पास है, तो सीख तो सभी सकते हैं घर बैठे बैठे। तो मैं सिर्फ सारी लड़कियों को यही बोलूँगी, अगर वो सपना आपको सोने नहीं दे रहा है तो यू शुड गो फॉर इट रिगार्डलेस ऑफ एनीथिंग। वाह तन्वी जी, एक थोड़े से समय में बहुत अच्छी इन्फॉर्मेशन हमें जानने मिली। आपका जो एक अच्छे से ट्रैवल था, जो विनिंग ट्रैवल जो जिसे हम कहेंगे, वो हमें जानने को मिला, बहुत अच्छा लगा। एक पॉजिटिव वाइब्स आज आपसे हमें मिली और हमारे दर्शकों को हम उसे पहुंचा सके, हम इसके लिए हमारा ये सौभाग्य है। ईश्वर आपके और आपके इस काम को बहुत सक्सेस दे। एंड आई एम सो ग्रेटफुल कि आपने मराठी से पूरा हिंदी में स्विच मार दिया मेरे लिए। या वेरी नाइस। आई होप कि नेक्स्ट इंटरव्यू तक मैं मराठी सीख जाऊं और फिर मैं पूरा मराठी में बोलूं। पर थैंक यू। नेक्स्ट इंटरव्यू शायद आप लोग मराठी में करें। हाँ वही मैं चाहती हूँ। थँक यू सो मच। तर मित्रांनो, ह्या होता तन्वी मल्हार। बघा, त्यांच्या पेरेंट्सचा त्यांना सपोर्ट होता म्हणून आज ते यशस्वीरित्या आपली यशस्वी वाटचाल करू शकताय। असाच सपोर्ट आपल्या अनेक युवतींना तो हवा आहे। कदाचित आजच्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला ते कळालंच असेल कुठल्या पद्धतीची तन्वी जी आज वाटचाल करता आहात। असेच वेगवेगळे मान्यवर आपण आपल्या कट्ट्यावर आमंत्रित करत राहणार आहोत। तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा। धन्यवाद। या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ। जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना सनांचे आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. गेल्या अनेक वर्षापासून धरणगावकर पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. हा अन्याय किती दिवस सहन करणार? ही समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन आपला आक्रोश व्यक्त करावा लागेल असं आवाहन करत भारतीय जनता पक्षानं पालिकेवर जन आक्रोश हंडा मोर्चा काढलाय. मोर्चाची सुरुवात बालाजी मंदिरापासून करण्यात आली आणि थेट नगरपालिकेवर नेण्यात आला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर मातीच्या घागरी फोडून महिलांनी निषेध केला. मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते. 10-12 दिवसानंतर होणारा पाणी पुरवठा 3-4 दिवसात करण्यात यावा. सरसकट आलेली पाणीपट्टी कमी करण्यात यावी. धरणगावात आज भाजपतर्फे पाण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक महिला आणि पुरुष सहभागी आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझं नाव प्रमिला मधुकर माळी. आम्ही 20 वर्षापासून पाण्यासाठी खूप झुंजत आहोत. गल्ली बोर्ड हाय विहिरीवर कुठे कुठे पाण्यासाठी जातो. फक्त हे लोक दर 5 वर्षांनी आम्हाला आश्वासन देऊन देतात 2 दिवसा आड पाणी, 3 दिवसा आड पाणी. पण जो बट्ट्या बोर्ड येतो तसाच आहे. आणि जे बंद नळ कनेक्शन आहे त्या लोकांना आमच्या इथे 500 रुपये नळपट्टी लावली जाते. एरंडोल नगरपालिकेमध्ये 150 रुपये नळपट्टी लावली जाते. आमच्या इथे 150 रुपये नळपट्टी झाली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. आणि दर 5 दिवसा 3-4-8 दिवसात पाणी सुटलं पाहिजे. महिलांचे खूप मोठे प्रश्न आहे आणि खूप अडचणी इथे. महिलांना अतिशय अडचणी येतात आणि दर 4-5 दिवसात पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी या मोर्चेकरांची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी भगीरथ माळी, धरणगाव. पालकमंत्री, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. मंत्र्यांच्या हातात नगरपालिका असूनही शहराला पाण्याची समस्या भेडसावतीये, ती दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मोर्चात भाजपचे शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भगीरथ माळी, धरणगाव. पालकमंत्र्यांच्या येवला तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या तालुक्यातील 89 पैकी 69 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. राज्य निवडणूक आयोगानं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच तालुक्यात निवडणुकांचा धुराळा उडालाय. येवला तालुक्यामध्ये एकूण 89 ग्रामपंचायती असून त्यापैकी मुदत संपलेल्या 69 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची शासकीय कार्यालयांबाहेर गर्दी होताना दिसतेय. अनेक गावात निवडणुका बिनविरोध कशा पार पाडता येतील यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मतांची आकडेवारी करून गाव पुढारी पॅनल तयार करण्यात व्यस्त आहेत. मुरब्बी राजकारण्यांसोबत हौशी कार्यकर्ते कामाला लागलेत. निवडणुका सुरळीत पार पडाव्यात तसंच कोविड-19च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जावं या अनुषंगानं शासकीय पातळीवर सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी जागर जनस्थानशी बोलताना दिली आहे. 11 डिसेंबर 2020 रोजी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यभरामध्ये ग्रामपंचायतीचे निवडणूक जाहीर केलेल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ संपलेला आहे अशा ह्या ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कार्यक्रम साधारणतः पुढीलप्रमाणे आहे. 15/12/2020 रोजी निवडणुकीची नोटीस आम्ही प्रसिद्ध केलेली आहे. 23/12/2020 ते 30/12/2020 या कालावधीमध्ये उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहे. 31/12/2020 रोजी सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. 4/1/2021 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. 4/1/2021 रोजी दुपारी 3 नंतर उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम आहे. आणि 15/1/2021 रोजी शुक्रवारी साधारणतः मतदानाचा कार्यक्रम आहे. आणि 18/1/2021 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी झालेली आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्वतयारी केलेली आहे आणि पुढील काळामध्ये पुढील येत्या महिनाभरामध्ये साधारणतः सर्व निवडणुका पारदर्शकपणे आणि योग्यरित्या पार पडतील अशी आमची प्रशासनाची तयारी आहे। विशेष म्हणजे येवला तालुका राज्याचे अन्न आणि नागरी सुरक्षा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील निवडणुका असल्यानं विशेष महत्त्वही प्राप्त झाले। मात्र सरपंच पदाची सोडत निवडणूक निकालानंतर जाहीर होणार असल्यानं अनेकांचा हिरमोड झाल्याची भावना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांकडून व्यक्त होतीये। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। तर इकडे शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शेवगावकर देखील तहानेनं व्याकुळ होण्याची वेळ आली आहे। 10 ते 12 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यानं शेवगावकर पुरते हैराण झालेत। नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आलाय। शेवगावातील क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर मुंडन आंदोलन करण्यात आलंय। हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्राध्यापक किसन चव्हाण, संजय नांगरे, प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलंय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। शेवगाव शहरवासियांना पिण्याचं पाणी 12 दिवसानंतर मिळतंय। 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं। ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा 3-4 दिवसानंतर शेवगावकरांना पाणी मिळत होतं, परंतु नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर शेवगावमध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचा आहे आणि भाजपचा आहे त्यावेळेचा जाहीरनामा आहे की आम्ही दिवसाआड शुद्ध पाणी देऊ, परंतु 5 वर्ष झाली शेवगावकरांना 12 दिवसानंतर पाणी मिळतंय आणि म्हणून 12 दिवसाला पाणी मिळत असताना महिलांचे प्रचंड हाल होतात। वर्षभराचा कर घ्यायचा पाण्याचा आणि वर्षभरात फक्त 40 दिवस पाणी द्यायचं, वर्षभराचा कर घेऊन 40 दिवस पाणी द्यायचं आणि म्हणून शेवगावकरांचे हाल होतात, विकत पाणी घ्यावं लागतंय। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांचा 2.5 वर्ष भाजप 2.5 वर्ष राष्ट्रवादी वाटून कार्यक्रम या ठिकाणी केला। 2.5 वर्ष राष्ट्रवादी होती, भाजपने एक आंदोलन केलं नाही, नंतर भाजप सत्तेमध्ये आली, राष्ट्रवादीने एक आंदोलन केलं नाही आणि म्हणून यांची मिली बघत आहेत, वाटून खातात। भाजप आणि राष्ट्रवादीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी 12 दिवसानंतर तुम्ही शेवगावकरांना पाणी देतायत, त्याचा धिक्कार करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीनं इथं क्रांती चौकामध्ये एक अनोखं आंदोलन या दोन्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंडन आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मुंडन आंदोलन करतात। या घटनेचा 12 दिवसानंतर पाणी देणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो आणि पुन्हा एकदा शेवटपर्यंत त्यांच्या विरोधामधली ही लढाई जी आहे ती लढाई आम्ही सगळे समविचारी पक्ष बरोबर घेऊन या ठिकाणी करणार आहोत। त्यांच्या घरी टाक्या नाही, बांधकाम हौद नाही, ते साधे टीप टाकी वापरतात, त्यांना सुद्धा पाण्याची अडचण येते। 10 दिवसानंतर ही शेवगाव नगर परिषद 12 दिवसाच्या नंतर पाणी सोडते, याचा सुद्धा पब्लिकला त्रास होतो। त्यांना असं वाटतं की त्यांच्या घरातून पाणी विकत द्यावं लागतं, असं या नगर परिषदला वाटतं। त्या बीजेपी राष्ट्रवादीवाल्यांना असं वाटतं की आमच्या घरातून पाणी द्यायचं आहे, विकत आणायचं आहे, जार द्यायचं आहे, असं यांना वाटतं। सरकारचं पाणी असून, धरणातलं पाणी असून सुद्धा, जवळ धरण असून सुद्धा यांना पाण्याला तरसावं लागतं। मला धिक्कार वाटतं या असल्या निष्ठ्या अधिकाऱ्यांचा की 12-12 दिवस पाणी सोडत नाहीत, 3-3 दिवस, 8-8 दिवस, 10-10 दिवस लोकांना पाणी पण या आमदार खासदाराकडल्या बाक्या, त्यांच्या 200 कडल्या बाक्या जर वसूल केल्या तर या शेवगाव शहराचं तुफलान होणार आहे। म्हणून या विखे फुले राजळे यांच्याकडे जेवढ्या बाक्या आहेत त्या बाक्या जरी वसूल केल्या तरी शेवगाव शहर खऱ्या अर्थानं तुफलान होणार आहे। बरं, तुम्ही बाक्या वसूल करण्याची जाणीव या 740 नगर परिषदेकडे नाही आहे, म्हणून या 740 नगर परिषदेला शाळा शिकवण्यासाठी या ठिकाणी हे अनोखं आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जागर जनस्थानसाठी रवी उगलमुगले, शेवगाव। श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा शिवारात पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी महादेव जाधव यांच्या घरावर दरोडा टाकत सोन्याचे दागिने देण्यास विरोध करणाऱ्या विमल जाधव यांचा कान तोडून कानातील दागिने ओरबाडून नेलेत। दरोडेखोरांनी या लुटीत 50,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय। चिंभळा गावापासून काही अंतरावर महादेव जाधव आणि विमल जाधव दोघेही वयोवृद्ध राहतात। हे दोघं घरात झोपलेले असताना पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराची कडी वाजवली आणि दरवाजा उघडण्यासाठी धमकावलं। दरवाजा उघडताच विमल जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली।
कानातील दागिने काढून देण्यास विमल जाधव यांनी विरोध करताच दरोडेखोरांनी कानातील दागिने जोरात हिसकावले. त्यात विमल जाधव यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. दोनदा कडी वाजवल्यावर म्हाताऱ्याला उठावलं, म्हणलं अहो कडीच वाजती. तर म्हातारा म्हणला कशाचा झोप बांधल्यावर परत कडी वाजवली. मग ते दाराचं निघालं बाजूला. दाराचं निघाल्यावर मग मी उठले, ते दाराचं लावायला गेले. दाराचं लावायला गेले तर त्या कवडाला त्याने लगेच हात घातला, कडी उघडली. अशीच मला उचलले, बाहेर नेऊन आपटले. एक वाजला घेत एक कोणाचा जाम नरडा दाब, आवाज नको निघू दे, तर तो दाबायचे लई. मी म्हणायचे बाळ माझं सगळं मला मार नका रे, अरे श्याल जोडी वाढायची. मी म्हणलं सगळं त्या बाळा कानच वाढला, फटाफट हाणायचे मला सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज मिळून 50,000 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेलाय. बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी तातडीने घटनास्थळास भेट देत पाहणी केली आहे. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं. त्यातून तपासाला विशेष काही दिशा मात्र मिळू शकली नाहीये. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. यश टायर्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव कार सर्व्हिस स्टेशन. द पॉवर ऑफ टीम वर्क म्हणजेच यश टायर्स. आमच्याकडे दिला जाणाऱ्या सर्व्हिसेस: टायर अलाइनमेंट अँड बॅलेन्सिंग सर्व्हिसेस, ऑल ब्रँड न्यू टायर सर्व्हिसेस, ऑइल चेंज अँड रिफिल सर्व्हिसेस, बॅटरीज इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस, सिरेमिक कोटिंग सर्व्हिसेस, इंटेरियर सॅनिटायझिंग अँड वॉशिंग सर्व्हिसेस, विंडो फिल्म सर्व्हिसेस अँड ऑल टाइप्स ऑफ कार सर्व्हिस फक्त यश टायर मध्येच. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव विश्वसनीय कार सर्व्हिस म्हणजे आपल्या हक्काचे यश टायर. एकदा या आणि खात्री करून जा. आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे यश टायर्स. यश टायर्स, शॉप नंबर 123 समनानी सेंच्युरियम, नियर करी लिम्स हॉटेल, अपोजिट पासपोर्ट ऑफिस, शिकरेवाडी, नाशिक. नाशिक रोड 422101. मोबाईल 9881507215, 9370606643, 9766635211. ब्रेक नंतर आपलं स्वागत. म्हसे येथील घोड नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांना श्रीगोंदा तहसीलदारांनी चांगलाच दणका दिलाय. म्हसे शिवारात वाळू उपसा करणाऱ्या 4 फायबर बोट्स जिलेटिनच्या साह्यानं स्फोट घडून उद्ध्वस्त करण्यात आले. त्याचबरोबर 10 लाख रुपये किमतीची एक ट्रक देखील जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून म्हसे शिवारातील धोड नदीपात्रात वाळू तस्करांनी वाळू उपसा सुरू केला होता. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. तहसीलदार पवार यांनी तक्रारीची दखल घेत पहाटे कारवाई केली. या कारवाईत 40 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जागर जनस्थानसाठी गणेश कविटकर, श्रीगोंदा. बारामती, अमरापूर आणि कोभळी ते कर्जत या राज्य मार्गाचं काम गेल्या सरकारच्या पथदर्शी प्रकल्पातील सुरू असलेलं काम अजूनही कर्जत तालुक्यामध्ये अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे नागरिकांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला. राज्यात भाजपच्या कारकिर्दीत नागरिकांना टोल द्यावा लागू नये म्हणून अन्युटी प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्यातला पहिला प्रकल्प कर्जत तालुक्यात राबवण्यात आला. मात्र हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीमुळे गेल्या 1.5 वर्षापासून रखडलाय. आता हे जे रस्त्याचं काम चालू आहे याच्या संदर्भात प्रभाकर भीमराव लाळगे म्हणून हे शेतकरी आहेत,
आपण त्यांची या ठिकाणची भूमिका जाणून घेऊ की या रस्त्याच्या कामामुळे त्यांना काय त्रास झाला आहे आणि नेमकी काय भूमिका आहे. सांगा मला काका की ह्या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले, काय तुम्हाला याचा त्रास झाला आहे? अहो ऐका, तुम्ही 2 वर्ष झालं काम उकरून ठेवले. आमचे दीपक शेटने मी सांगतात रोहित दादाला की कामाचं काय, रोहित दादानी काय केलंय काय आम्हाला मेळ लागणार, रोहित दादाची गाठ घेतात का नाही दीपक शेट ही कळाना. हा त्या रस्त्याला असं टिंगाळा आलेत. बरं हा इळातून 2दा जायची पाळी ती शेतकऱ्याला त्या कर्जतला, कुठं इळा शेवट कुठं खुरप शेवट. हा आणि ही काय चाललंय म्हणजे रस्ताच नाही, लोक वैतागल्यात. शेतीचा माल वगैरे तुम्हाला ह्या रस्त्याने आणावा लागतो. माल कापसाची गोणी गेली तर मध्येच निसतं ती. बरं बरं हा तुरीचं तर नेताच येत नाही, पण कापसाची गोणी सुद्धा मध्ये निसटून गेली. कर्जत ते भिगवण असं या रस्त्याचं 60 किलोमीटर अंतराचं काम कासवाच्या गतीनं सुरू असल्यानं तालुक्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. सर्वत्र रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आले, रस्ता पूर्णपणे खराब झालाय. यामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांच्या पाठीच्या आणि मणक्यांच्या दुखण्यात वाढ झाली. अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. काही जखमी नागरिकांचं आरोग्य संकटात आहे. रस्ते खोदकामामुळे दुकानं बंद पडली आहेत. वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. वाहन चालकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय. रस्त्याच्या कामाचा दर्जा तर कुठेही चांगला दिसत नाहीये आणि हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून पाहतोय. यामुळे नागरिकांमध्ये अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. की या ठिकाणी हे रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे आणि रस्त्याचं काम सुरू आहे. तर हे किती दिवसापासून रस्ता खोदलाय आणि काय परिस्थिती तुमची व्यवस्था आहे? 2 महिन्यापासून हा रस्ता खोदलेला आहे आणि आमचे सगळे जड वाहनं अस्थिर झालेले. आम्ही प्रत्येक गाडी अडकली की आम्हाला खर्चाने गाडी JCB ट्रॅक्टर वगैरे बोलून गाडी काढावं लागते. खूप 2 महिन्यापासून खूप त्रास झालेला आहे. इथं व्यवसायाचं आमचं कस्टमर गाडी आलेली बदल्यामुळं आतमध्ये पण येत नाही आहे गाडी. आमचं त्याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी या व्यावसायिकांची अशी खंत आहे की रस्ता खोदल्यामुळे त्यांना या ठिकाणी गाडी ओढून काढण्याची पाळी आली आणि व्यवसाय पूर्णपणे बंद पडलेला आहे. तर याची दखल खऱ्या अर्थाने घ्यावी अशी यांची विनंती आहे. या ठिकाणी या परिसरात राहणारे ॲडव्होकेट दत्तात्रय कोरडे आहेत. आपण त्यांना या ठिकाणी जाणून घेऊया, विचारूया की त्यांना ह्या रस्त्याचं जे काम सुरू आहे याच्यामुळे काय त्रास होतो आहे आणि काय समस्या आहे त्यांची. याबाबत जर पाहिलं तर हा जर रस्ता जो आहे तो 2 ते 2.5 महिन्यापासून चालू आहे, परंतु त्याचं पूर्णपणे संथगतीने काम चालू आहे. जे काम चालू आहे ते खडी व्यवस्थित नाही, पूर्ण खडी नाही आणि येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि ह्या बाबतीत कोणाचंही याबाबत लक्ष नाही. त्यामुळं ह्याच्यात जास्तीत जास्त प्रकारे लक्ष देऊन लवकरात लवकर काम करण्याची अत्यंत गरज आहे. त्याला तरी सुद्धा अधिकारी आणि खास करून ठेकेदार संगनमत करून मुदत वाढवून घेत आहेत. यामध्ये काही काळबेर आहे का अशी या ठिकाणी काही नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. रस्त्याचं काम का बंद आहे आणि बांधकाम विभाग का दुर्लक्ष करते, ठेकेदारावर कारवाई का होत नाही, अशी समस्या आणि प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत. तर आपण पाहूयात की आता बांधकाम विभाग याबाबत काय पुढाकार घेणार का, ठेकेदारावर काय कारवाई होणार का आणि रहिवाशांना या ठिकाणी काही यामधून दिलासा मिळणार का, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. कोरोनामुळे एकीकडे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलेला असतानाच दुसरीकडे मात्र केंद्रातील भाजप सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा सपाटा लावलाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं धुळ्यात केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालाय. भाजपच्या केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरल्याचा आरोप देखील यावेळी धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं करण्यात आलाय. धुळे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आज धुळे शहरामध्ये केंद्र सरकार भाजप सरकारने पुकारलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपासून केंद्र सरकार भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे. आज 100 रुपयापर्यंत या ठिकाणी भाववाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनतेना, व्यावसायिक व्यापारिकांना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक ठप्प असताना इंधन दरवाढ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवीधर शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचा विरोध केलेला आहे आणि सदर दरवाढ या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या वतीनं पेट्रोल पंपावर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.
आंदोलनावेळी मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. धुळे शहरामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं धुळे मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांचा बेत फसला. मनसेच्या आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी वेळेवरच ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी धुळे शहर मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली होती. मात्र धुळे मनपा प्रशासन या बेकायदेशीर वृक्षतोडीकडे सोयीस्करपणे लक्ष देत नसल्यानं आणि ढिम्म कारभारामुळे मनसेनं आत्मदहनाचा इशारा दिलाय. 5 डिसेंबर रोजी हस्ती बँकेसमोरील एक जिवंत लिंबाचं झाड महानगरपालिकेने कुठलीही परवानगी न घेता हे तोडण्यात आलं होतं. ही बात आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांना निवेदन दिलं. 8 दिवस त्या गोष्टीचा सर्व पाठपुरावा केला आणि 2 दिवसापूर्वी मी आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर 2 दिवसात या संपूर्ण प्रकरणात जर जो दोषी असेल याला तात्काळ कारवाई झाली नाही तर मी आत्मदहन करेल. आज मी महानगरपालिकेत पोहोचलो. गेटवरतीच मला पोलिसांनी अटक केली. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उपआयुक्तांनी हे जवळपास कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये आज धुळे शहरात अनेक झाडं आहेत ज्यांची कुठल्याही प्रकारची परमिशन न घेता हे तोडले जात आहेत. ठेकेदार पूर्ण स्वतःच्या मनमर्जी कारभाराने सर्व चालवत आहेत. यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकारी त्या ठेकेदाराला वाचवत आहेत. याच्या विरुद्ध आम्ही 100% लढत राहू. आज जरी अटक झाली आहे तरी मी 2 दिवसानंतर पुढील माझं काय असेल ते आम्ही साहेबांच्या आदेशाने आम्ही पुढच्या तयारीत राहू. पण आम्ही हा प्रश्न मार्गी लावू. आम्ही हा प्रश्न सोडणार नाही. उद्या उठून आम्हाला कोर्टात जायची जरी वेळ आली तरी आम्ही कोर्टात जाऊ. पण हे प्रकरण आम्ही चालवत ठेवू. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जागर कट्ट्यावर एक युवा नेतृत्व इथे आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे तसं बघायचं झालं तर त्यांचा प्रवास ब्युटी कॉन्टेस्ट, त्यानंतर काही फिल्म्स आणि आता ते मुंबईमध्ये ह्याच पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करत आहे. जळगावच्या राहणाऱ्या तन्वी मल्हारा यांना आज आपण जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे. कसा आहे त्यांचा प्रवास, कुठल्या पद्धतीने होतोय, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मात्र सर्वप्रथम आपण त्यांचं आपल्या जागर कट्ट्यावर स्वागत करूया. तन्वीजी, जागर कट्ट्यामध्ये आपलं खूप स्वागत. थँक्यू सो मच. मला हेच मराठीमध्ये बोलायचं होतं पण थँक्यू सो मच. हे चालेल, मराठी हिंदी चालेल, नो प्रॉब्लेम. तन्वीजी, एकंदरीत ब्युटी कॉन्टेस्टकडे लोकांचा बघण्याचा जो नजरिया असतो तो खूप वेगळा असतो. मनामध्ये भीती असते किंवा पेरेंट्स पण कधी कधी सपोर्ट करत नाही. मात्र आपण या कॉन्टेस्टमध्ये आपण पार्टिसिपेट झाला आणि मिस इंडिया मल्टीनॅशनल म्हणून आपल्याला गौरवण्यात आलं. नेमका कसा होता आपला प्रवास आणि बिंग ॲज अ ब्युटी कॉन्टेस्टमध्ये एंटर होण्यासाठी कशी सुरुवात होती आपली? मैं हिंदी में बोलूँ सकती? यस यस यस, यू कैन. तर एक्चुअली हुआ ऐसे कि मैं बचपन में बहुत ही चबी लड़की थी और बहुत ही डस्की लड़की थी. सो मुझे ऐसे कभी मेरे फ्रेंड्स ने कभी सोचा ही नहीं होगा कि मैं ब्यूटी कॉन्टेस्ट में जाऊंगी. लेकिन मेरे अंदर ही मुझे लगता था मैं बहुत ही सुंदर लड़की हूँ और मैं जीतने वाली हूँ. हमेशा एक ड्रीम था कि मिस इंडिया बनना ही है. बड़े होते होते वो ड्रीम और भी बड़ा होते गया. और बिकॉज आई वॉज डस्की, सो हमारे कल्चर में ऐसा होता है ना कि लड़कियाँ जब वाइट एंड फेयर एंड पेटीट होती है, दे आर रेवर्ड वेरी ब्यूटिफुली. बट माई डैड जो हमेशा मुझे बोलते थे, अरे तू सुष्मिता सेन जैसे दिखती है और फिर ना तू बहुत ही सही हो जाएगी. और फिर हम सब बैठ के साथ में मिस इंडिया के कॉन्टेस्ट देखते थे, रीरन्स देखते थे. सुष्मिता सेन जब जीती थी और मैं देखती थी अरे वो कैसे उसने स्पीच दिया, तो मैं प्रैक्टिस करती थी मिरर में कि एक दिन जीतूंगी तो कैसे स्पीच दूंगी. फिर जब मैं कॉलेज में गई तो मैं बहुत फैट भी थी, लाइक वेरी चबी. या सो आई लॉस्ट 15 to 20 kgs फॉर मिस इंडिया. और उसके बाद में मैंने सोचा कि अब पार्टिसिपेट करना चाहिए. फिर मैं एक ही साल में 2019 में 3 बार हारी. उसके बाद 4th टाइम आई थॉट कि अब बहुत हो गया, अब मैं हार नहीं सकती, मैं बहुत थक गई हूँ हार के. फिर मैं जीत गई. सो दैट वाज हाउ. फॅमिलीचा सपोर्ट कुठल्या पद्धतीने होता? आता या कॉन्टेस्टमध्ये जाण्यासाठी फैमिली खूप मोटी गोष्ट मैटर करती है. सो उन्होंने आपको कैसे इस सारी चीज़ में सपोर्ट किया? आई थिंक अगर मेरी फैमिली मुझे पुश नहीं करती तो मैं कभी जाती ही नहीं. आई एम सो ग्रेटफुल कि मुझे मेरे पेरेंट्स ऐसे मिले हैं. तो
हर कॉन्टेस्ट में, ब्यूटी कॉन्टेस्ट में बिकिनी राउंड होता है, राइट। और ये मुझे पता नहीं था, मुझे बस लगता था कि एक ही राउंड होता है जिसमें वो ना मस्त गाउन पहन के आपको वेव करना होता है और आ जाना है। बट मुझे बाद में जैसे मैंने रिसर्च किया तो मुझे पता चला कि बहुत सारे राउंड्स होते हैं और उसमें से एक होता है बिकिनी राउंड। सो मेरा ऑडिशन था और पहली बार मैंने कभी बिकिनी देखी भी नहीं थी अपनी लाइफ में, व्हेन आई वाज 18 और 19। तो मैंने अपने डैड को फ़ोन किया, अरे पापा बिकिनी राउंड है, आई कांट पार्टिसिपेट एंड ऑल। तो पापा बोले इसमें क्या है, मतलब एवरी प्रोफेशन, सारे प्रोफेशन का कुछ ना कुछ क्राइटेरिया होता है, तो इसमें बिकिनी राउंड है तो इसमें तुम्हें शर्माना बिल्कुल नहीं चाहिए, और तुमने इतनी मेहनत की है टू लूज ऑल द वेट, देन व्हाई नॉट फ्लॉन्ट योर बॉडी एंड यू नो विद कॉन्फिडेंस। सो आई थॉट, उस दिन मुझे लगा कि मेरे डैड मुझसे 10 टाइम्स ज़्यादा कूल है, लाइक आई एम लाइक वेरी लाइक शिट मैं कैसे करूँगी, बट ही वॉज द वन टू पुश मी एंड माई मॉम हैज़ ऑलवेज बीन विथ मी हर एक पैजेंट में। तो जब मैं ट्रेंड लड़की नहीं थी, बाकी जो लड़कियाँ होती हैं वो बहुत ट्रेंड आती हैं ब्यूटी पैजेंट में, मैं तो बहुत बाद में जाके ट्रेन हुई। तो क्या होता है कि जो लड़कियाँ होती हैं वो बहुत पॉलिश्ड होती है, तो जब उनकी बॉडी दिखती है स्क्रीन पे इट लुक्स लाइक वो बहुत शाइनी है, और मुझे कॉन्सेप्ट ही नहीं पता था। सो इन ऑडिशन आई वाज लुकिंग एट एवरी गर्ल, आई वाज सीइंग कि यार इतनी शाइनी लड़कियाँ कहाँ से आ रही है। तो मेरी मम्मा ने बोला एक काम करते हैं, हम तेल लेकर आते हैं। तो हमने वो होटल में जहाँ पे ऑडिशन हो रहा था, हमने उनसे तेल की बॉटल्स मंगवाई, एंड देन शी वाज द वन टू पुट ऑयल ऑन माय फेस, पैराशूट का ऑयल उन्होंने मुझे डाला और मैं एकदम चमकने लग गई। सो आई थिंक द पॉइंट इज माय पेरेंट्स हैव ऑलवेज बीन द वन टू सपोर्ट मी। इतनी पॉजिटिविटी से आपको उन्होंने सपोर्ट किया, इसलिए शायद आपको वो अवार्ड मिला, और बहुत अच्छे से उन्होंने आपको अच्छे से पैम्पर किया और अच्छे से सपोर्ट भी किया। मेरा अगला सवाल ये है तन्वी जी कि क्या होता है ये जो मराठी में सवाल, हाँ ना, आई एम फ्लेक्सिबल विद हिंदी एंड मराठी। ये जो राउंड्स होते हैं अभी कैसा है कि ब्यूटी इज़ नॉट जस्ट हाउ यू लुक, ओके, उसमें बहुत सारे ब्रांचेस है, बहुत सारे उसमें ऑप्शंस है। मुझे ये पूछना था कि आपके हिसाब से व्हाट इज़ ब्यूटी, ब्यूटी क्या होनी चाहिए? ओह गॉड, ये जो कॉन्सेप्ट है इट इज़ सो सब्जेक्टिव, और मुझे लगता है ब्यूटी फेस तो है ही नहीं, क्योंकि मैं ब्यूटी पैजेंट में चेहरे की वजह से जीती ही नहीं हूँ, क्योंकि वहाँ पर इतनी खूबसूरत लड़कियाँ आती है कि ऐसा लगता है कि खूबसूरती की कोई सीमा ही नहीं है। तो मेरे हिसाब से, आई नो ब्यूटी इज़ डिफरेंट फॉर एवरीवन, मेरे हिसाब से बचपन से ही मैं बहुत कॉन्फिडेंट लड़की रही हूँ, और मैं हमेशा बहुत सिक्योर रही हूँ अपने बारे में, और मुझे हमेशा ब्यूटीफुल फील हुआ है व्हेन आई एम कॉन्फिडेंट। सो फॉर मी ब्यूटी लाइज विथ कॉन्फिडेंस। तो आप जब भी कॉन्फिडेंट रहते हो अबाउट एवरीथिंग, अबाउट योर वीकनेसेस, अबाउट योर स्ट्रेंथ्स, सो दैट इज़ अ ब्यूटीफुल थिंग अबाउट यू, सो दैट इज़ ब्यूटी फॉर मी। वेरी गुड। तन्वी जी, एक सवाल मुझे पूछना था कि ये जो तैयारी होती है, अभी फिटनेस की अलग होती है, डाइट की अलग होती है, या फिर आपके जो मॉक सेशंस होते हैं, आपको जो सवाल पूछे जाते हैं, हर चीज़ की तैयारी जो होती है वो बहुत अलग होती है। आपने जैसे कहा कि आपने 3 बार पहले पार्टिसिपेट किया, फिर उसके बाद आप हारी, देन जाके आपको सक्सेस मिला। ये जो तैयारी थी, ये तैयारी आपने किस तरीके से की? बहुत ही अच्छा सवाल पूछा आपने। तो 3 बार जब मैं हार रही थी, मेरी तैयारी सेम थी। मैं जिम जाती थी, खाना नहीं खाती थी, लाइक आई टू बी वेरी पर्टिकुलर अबाउट माई डाइट। फिर मैं अपनी रैंप वॉक की प्रैक्टिस करती थी, मैं अपना मेकअप प्रैक्टिस करती थी, बिकॉज ब्यूटी पैजेंट में मेकअप कोई अप्लाई नहीं करता, आपको खुद ही सब कुछ करना होता है, ये कोई बताता नहीं आपको। आपको लगता है कि सब आपके साथ हो रहा है। अच्छा, कोई आके आपका मेकअप करता है? वैसा नहीं है, कोई नहीं करता है, आपको ही हर दिन खुद का मेकअप करना होता है और अलग अलग ढंग से करना होता है। तो ये मैंने सारी ट्रेनिंग ले ली थी, बट फिर भी आई वॉज नॉट विनिंग। सो लास्ट में आई थॉट कि मेरा प्रोसेस इज़ रॉन्ग, मैं जो तैयारी कर रही हूँ वो कुछ गलत है, और मैं बहुत ही एंथुजियास्टिक लड़की हूँ। तो क्या होता है कि आई हैव टू, लाइक इन ब्यूटी पैजेंट आपको थोड़ा काम रहना बहुत ज़रूरी है, बिकॉज इट्स सो स्ट्रेसफुल। हाँ, और 3-3 बजे वो उठा के आपसे राउंड करवाते हैं, यू नो, या एवरी डे हम 3 o'clock, बिकॉज दे टेस्ट की what do we, how do we react under, you know, not so normal conditions. Like 3 बजे हम वो बोलेंगे चलो अभी आपका impromptu speech competition है, so you have to be like that. तो मैं बहुत जल्दी एक्साइट हो जाती हूँ, तो फिर मैंने सोचा I have to be little calm. So last time what I did was मैं विपासना पे, I don't know if you know this, इगतपुरी, yes, तो वो धम्मागिरी में 10 days का कोर्स था। उसमें शायद मैंने सुना है कि आपको बोलना नहीं होता। Exactly. बोल नहीं सकते आप, 5 बजे के बाद खा नहीं सकते, आपको 12 आवर्स मेडिटेट करना होता है,
और लाइट बहुत डिम होती है, पढ़ नहीं सकते आप, लिख नहीं सकते, कुछ नहीं कर सकते, बोल भी नहीं सकते, आपको सिर्फ मेडिटेट करना है, दैट्स इट। सो मेरा पैजेंट था 15वें दिन पर, और 10 दिन पहले मैं उस कोर्स में गई, और पता नहीं मुझे क्या हो गया, मैं उधर तो पूरा रो रही थी, लाइक पूरा सुबह से लेकर रात तक मैं रो रही थी, बिकॉज आई एम अ रेडियो जॉकी बाय नेचर। तो मुझे बोलने की इतनी आदत है, और वहाँ पर मुझे स्ट्रिक्टली बोला था कि तुम नहीं बोल सकती, लाइक वो ऑर्गेनाइजेशन ने मुझे कॉल भी किया था, मॅम तुम्हाला माहित नाही इकडे बोलायचं नाही, मला हाँ पता है, नहीं तुम्हें रेडियो जॉकी आहात ना, म्हणजे तुम्हाला लाइक सफोकेशन आपको हुआ होगा कि फ्रस्ट्रेशन, बाप रे बात नहीं करना है, बिल्कुल नहीं करना है। पर आई क्राइड पूरा टाइम, और जैसे 10th डे हुआ मैं निकली, और मैं बहुत ही एक्चुअली आई वाज वेरी लाइक न्यूट्रल। तो मैंने सोचा कि अगर मैं जीत भी गई तो मैं 10 दिन खुश रहूँगी, और हार भी गई तो भी 10 दिन सैड रहूँगी, उसके बाद आई बी ओके। तो उस एटीट्यूड के साथ, पता नहीं व्हाट वर्कड बट समथिंग मस्ट हैव वर्कड, और फिर मैंने पैजेंट में अच्छा परफॉर्म किया। आई लाइक योर अप्रोच कि कैसे होता है कि कुछ लोगों को एक मकाम पे पहुंचना होता है, लेकिन सिर्फ उनकी सोच होती है, अरे ये करना है, बट आपने उस वे में जाके हर एक चीज़ को अटेम्प्ट किया कि नहीं वहाँ पे जाना है तो हम जंप नहीं मार सकते, एक एक स्टेप से जाना पड़ेगा, तो आपने वो स्टेप्स जो लिए, इसलिए आपको वो सक्सेस मिला। मुझे अगला सवाल ये है कि जब आप मिस मल्टीनेशनल फॉर इंडिया के लिए आप जब चुनी गई थी, वो जो मूवमेंट था, वो मूवमेंट हमारे ऑडियंस जरूर एग्जैक्टली क्या था, किस तरीके से वो जो टेंस का जो एकदम एनवायरनमेंट होता है, टेंशन होता है, आपको किस तरीके से सवाल वहाँ पे पूछे गए थे, और फिर जैसे आपका नाम अनाउंस हुआ, वो जो मूवमेंट है वो एक्चुअली आज हम एक बार फिर से सुनना पसंद। ओ वाओ, मेरा फेवरेट डे था, बाय फार द बेस्ट डे ऑफ माय लाइफ। एक स्टोरी है इसके पीछे। तो 3 पैजेंट जो मैं हारी थी पहले, हर एक पैजेंट में मेरे पेरेंट्स ने मुझे हारते हुए देखा है। और क्या होता था, मैं कॉल करती थी कि नहीं आप आओ फिनाले में, और आप इस बार देखोगे मैं जीतने वाली हूँ, इस बार तो क्राउन तन्वी लेकर जाएगी। एवरी पैजेंट हैव सेड दिस। और वो बेचारे स्टार्टिंग लाइन में बैठ के एकदम सीटी वीटी मारने के लिए रेडी होते थे, और मैं कुछ तो गड़बड़ कर देती थी एवरी पैजेंट। तो लास्ट पैजेंट में मैंने उन्हें बोला कि आई कांट सी यू, कि आप वापस देखो मुझे हारते हुए, इस बार आप मत आना, प्लीज़ मत आना। तो बोले हाँ हम इस बार नहीं आएंगे, तू अपना कर लेना। तो वो नहीं आए, बाकी पूरी फैमिली आई, बट मेरे पेरेंट्स नहीं आए। तो वो एक कहानी थी। तो उसके बाद में जो फिनाले डे था मेरा, उस टाइम सारी लड़कियां बहुत ही क्या बोलते हैं नर्वस थी, और यू नो दे वर मेडिटेट कर रही थी, प्रेयर्स कर रही थी। मैंने भी वो सब किया। बोला भगवान प्लीज़, अब मैं बहुत थक गई हूँ हार के, अब मैं नहीं हार सकती हूँ। तो ये मैं बहुत बार बोल रही थी। और जैसे हमारा रैंप वॉक शुरू हुआ, आई रिमेंबर कि बहुत बारिश हो गई और पूरा रैंप गीला हो गया, और इट वॉज सो डिफिकल्ट। लड़कियाँ स्लिप हो रही थी, और 2-3 लड़कियाँ गिर गई थी हमारे रैंप वॉक पे। और मैंने बोला मेरे को बहुत अच्छा वॉक नहीं करना है, बस मुझे चल के वापस आना है। वहाँ के लोगों ने उसको फिर क्लीन नहीं किया? बीच में राउंड में नहीं कर सकते हो, एक बार स्टार्ट हो गया नहीं कर सकते हैं, एक बार स्टार्ट हो गया तो यू जस्ट हैव टू एंड इट। तो हमारा वो चल रहा था, लड़कियाँ स्लिप हो रही थी, और मैं देख रही थी ऐसा मेरे साथ ना हो प्लीज़ भगवान। तो मैं चलती जा रही थी, तो मैंने रियलाइज़ किया जब मैं प्रैक्टिस कर रही थी कि मेरा जो गाउन है वो बहुत लंबा है, और किसी ने अगर इसके ऊपर स्टेप कर दिया तो मैं पक्का गिर जाऊंगी। तो ये मुझे बाद में रियलाइज़ हुआ। तो जैसे मेरा राउंड आ रहा था, तो मैं अपने डिज़ाइनर के पास जाती हूँ, बोला सर आई रियली वांट टू चेंज माय आउटफिट। तो बोलते तन्वी तुम्हारा अभी 5 मिनट्स में यू हैव टू गो ऑन स्टेज, एंड हाउ कैन यू चेंज योर क्लोथ्स नाउ? आई वाज लाइक नो सर आई हैव टू, बिकॉज आई कांट, यू हैव नॉट सीन। वो अंदर थे, उन्हें नहीं पता था बाहर क्या हो रहा है। तो बोलते आई डोंट नो, यू डू वॉट एवर यू वॉन्ट। तो मैंने उनके स्टैक ऑफ क्लोथ्स में से एक गाउन उठाया जो गाउन मुझे बस फिट हो रहा, पता नहीं हुआ भी नहीं। एक मैंने अपनी जूनियर को बुलाया जो वहाँ पे थी, बोला प्लीज़ फिट कर दो इस गाउन को। उसने सेफ्टी पिन से मेरा पूरा गाउन फिट किया, और जो कि मेरे नी लेंथ इधर तक ही था, ज़्यादा लंबा नहीं था। और मैं चल के एकदम आराम से, बिल्कुल मैंने शान नहीं मारा, आई डोंट वांट टू यूज़ द वर्ड शान, बट यू नो क्या होता है कि वो स्टाइल नहीं किया, क्योंकि आई वाज वेरी एटीट्यूड, या क्योंकि मुझे गिरना नहीं था, बस यही था मेरा इंटेंशन। फिर मैं आ गई, मैं बहुत खुश थी। और लास्ट जो हमारा राउंड होता है वो है फाइनल Q&A राउंड। उसमें मेरा फेवरेट क्वेश्चन मुझे पूछा गया, तो आई थिंक आई वाज सो हैप्पी कि मुझे वो क्वेश्चन पूछा। मुझे पूछा गया कि तन्वी इफ़ यू हैड टू चूज़ बिटवीन योर वॉइस एंड योर फेस व्हाट वुड यू चूज़? तो मैंने बोला ऑफ कोर्स आई चूज़ माई वॉइस, because I have been a radio jockey for so many years, and it was always my voice that made me connect towards people
and you know they confided in me because I had a good voice, and my face has never done anything good for society in general. So I would definitely and 100% go for my voice. So they like that answer. और फिर जैसे एंकर पूछती है कि सो who do you think will become Miss Multinational India? And I was so happy that मेरी जो सक्सेसर थी, मतलब मेरे से पहले जो थी, उसने बोला I want तन्वी to win माइक पर. So I was like हाँ मैं जीत गई, अगर मैं नहीं भी जीती तो it's fine. तो फिर एंकर बोलती है yes you're right, it's तन्वी मल्हारा, and everybody started shouting so badly. और मेरे फैमिली वाले पूरे स्टेज पर आ रहे थे, प्लीज डोंट कम अप प्लीज. इतना एम्बैरेसिंग हो रहा था. और फिर मैं जीत गई, मुझे क्राउन मिल गया. तो फर्स्ट कॉल इट वाज 3 AM in the morning. 3 AM? या पैजेंट 4-5 बजे तक चलते रहते. सो मैंने अपने डैड को फोन किया, पापा मैं जीत गई. सो फाइनली सो दैट्स व्हाट ही सेड, ओ थैंक गॉड फाइनली तू जीत गई. एंड माय मॉम सेड फाइनली हम अपने घर पे अच्छा खाना खा सकते हैं, क्योंकि मैं भी उनको उबला हुआ सब खिला रही थी. अरे अच्छा, इसलिए उनको ज्यादा मतलब थैंकफुल हुआ कि अरे बाप रे फाइनली अभी मतलब थोड़ा डाइट का खाना थोड़ा साइड रहेगा, अब सब खा सकते हैं. अच्छा. हर एक जीत की एक कहानी होती है. वैसे आपने एक जो अच्छी सी कहानी बताई, इसका हमारे दर्शक ज़रूर लाभ उठाएंगे. मेरा अगला सवाल ये है कि देखिए कैसे होता है, एक मकाम के बाद आपको उसे मेंटेन भी करना होता है. जीत के बाद आपके लाइफ में क्या बदलाव आए? बदलाव तो एज सच नहीं आया है मुझे. मतलब आप शायद कुछ ऑफर्स आए होंगे आपको, कुछ पोर्टफोलियो के होंगे या फिर किसी स्क्रीनिंग के होंगे, किसी फिल्म के होंगे. बहुत इंटरेस्टिंग कहानी है. जैसे मैं जीती उसके 1 हफ्ते तक बहुत सारे आ रहे थे. लाइक 1 हफ्ते तक आई वाज लाइक मैं लॉन्च होने वाली हूँ करण जौहर से. लाइक आई वाज सो हैप्पी, पर वैसा कुछ हुआ नहीं. बट आई वाज रियली हैप्पी. पर उसके बाद ऑफ कोर्स थोड़ी चीज़ें एक्सेसिबल ज़्यादा हुई, मेरा पोर्टफोलियो अच्छा बिल्ड हो गया. और अब जो तैयारी मुझे करनी है वो है मिस मल्टीनेशनल की. तो मैं उसकी अभी तैयारी कर रही हूँ. आई एम श्योर उधर पहुँचने के बाद मुझे और कुछ अच्छा आई डोंट नो ऑफर आएगा या मैं कुछ अच्छा कर पाऊँगी. और द मेन पॉइंट फॉर मी, मुझे जो करना है वो ये कि आई वॉन्ट टू बी लाइक यू. एक्चुअली मुझे भी अपना शो चाहिए, मैं भी चाहिए कि मैं इसे इंटरव्यू करूँ. सो माई गोल इज़ टू बी हिम विदाउट. और आप तो ब्यूटी पैजेंट में भी जीते हो, सो इट्स गुड. सो माई गोल इज़ दिस. बट आई डोंट नो, इसके लिए जो मुझे तैयारी करनी है वो तो मुझे आपसे सीखना पड़ेगा. लेकिन ब्यूटी पैजेंट के लिए तो आई एम मेंटेनिंग माई मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ. बहुत अच्छे लोग हैं, तो जस्ट कोशिश कर रहे हैं. तन्वी जी, मेरा अगला सवाल ये है कि ये अभी ट्रेंड बन चुका है कि आप ब्यूटी कॉन्टेस्ट जीतने के बाद यू डायरेक्टली गो टू बॉलीवुड या फिर आप फिल्म में काम करने के लिए आप रेडी हो जाते हैं. तो आपने वैसा कुछ सोचा या फिर उस डायरेक्शन में आपने कुछ प्लानिंग की है? यस, बिल्कुल की है. द पॉइंट इज मैं बहुत ही कंफर्टेबल थी बीइंग अ रेडियो जॉकी. आई वाज वेरी हैप्पी. और फिर मुझे लग रहा था कि इट्स नॉट राइट, मतलब इतना हैप्पी एट सच यंग एज होना नहीं चाहिए मुझे. आई हैव टू बी अनकम्फर्टेबल. और मेरे मेंटोर ने मुझे बोला कि यू शुड ट्राई फॉर एक्टिंग एंड यू शुड ट्राई फॉर ब्यूटी पैजेंट्स. तो मैंने सोचा लेट्स स्टार्ट ऑफ विद ब्यूटी पैजेंट्स, बिकॉज वो मुझे ड्रीम तो था ही, लेकिन मैंने कभी ऐसा सोचा नहीं कि मैं सच में करूँगी. लाइक कभी होता है ना कुछ ड्रीम्स आपको सोचनी बहुत अच्छा लगता है, बट उसकी करने के लिए हिम्मत नहीं होती है. तो ब्यूटी पैजेंट जैसे मैंने आई वन इट. आई वाज लाइक कि अगर मैं मेहनत करके कर सकती हूँ, जीत सकती हूँ, तो एक्टिंग भी जो ये मतलब क्या है, बहुत अनकंफर्टेबल चीज़ है. राइट, आई डोंट हैव टू बी तन्वी. लाइक क्योंकि मैं तन्वी में इतनी कंफर्टेबल हूँ, तो ये भी गलत है. तन्वी को छोड़ के आपको काम करना वो भी. और इट्स सो डिफिकल्ट. आई थिंक एक्टिंग इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट थिंग्स, क्योंकि आपको इतना झूठ बोलना होता है और मुझसे झूठ बोला ही नहीं जाता है. तो मुझे लगता है कि वो रोल कोई रोल एक्सप्लोर करने में बड़ा मजा आएगा. तो वाई नॉट. आई थिंक दैट्स अ ग्रेट थिंग. बिल्कुल जाना चाहूँगी मैं. अभी आपने जो कहा कि अभी आप मुंबई में उसी काम के लिए हाँ है. मुंबई जैसे इस फील्ड के लिए सपनों का शहर माना जाता है और उसमें कठिनाइयाँ भी बहुत सारी आती हैं. अभी आप जस्ट आई डोंट नो आपने कितने सारे प्रोजेक्ट्स किए हैं, आप जस्ट अभी शुरू कर रहे हैं. कौन सी कठिनाइयों का सामना आज आप मुंबई में कर रहे हैं? अभी तो कोरोना का टाइम है, तो आप शायद अपने नेटिव प्लेस पे होंगी, बट जब आप मुंबई गए थे तो एग्जैक्टली उसके पहले आप कभी गए थे मुंबई? नहीं, बिल्कुल नहीं. तो वो मतलब ग्लैमर्स का जो बैकग्राउंड लेके हम लोग मुंबई जाते हैं, क्या एग्जैक्टली आपका माइंड था कि अरे यार ये तो बहुत खतरनाक शहर है, इतने सारे लोग, हम लोग कैसे सर्वाइव कर पाएंगे? क्या था आपका एक्सपीरियंस? मुझे तो बड़ा ही
बॉम्बे जाने के बाद बहुत सपने होते हैं ना, अरे नेक्स्ट डे ही हमें लॉन्च मतलब पीपल आर वेटिंग फॉर मी, वो ऐसा होता है ना ड्रीमी लड़की, वैसा वाला एटीट्यूड था मेरा। और मैं जैसे ही बॉम्बे गई मुझे लगा ओ माय गॉड ये बहुत ही लोनली शहर है, मतलब नोबडी रियली टॉक्स टू यू। जो हमारा नेटिव छोटे टाउन्स होते हैं उसमें एवरीबडी टॉक्स टू यू, बहुत मजे आती है यहाँ पे, बट वहाँ पे बहुत मुश्किल है वो रहना। लेकिन आई हैव रियलाइज्ड अबाउट ग्लैमर इंडस्ट्री वो ये कि इट इज़ नॉट एट ऑल ग्लैमरस, लाइक आई डोंट थिंक इट इज़ ग्लैमरस एट ऑल, इट इज़ वेरी वेरी डिफिकल्ट, इट्स वेरी वेरी हार्ड। और मैंने कुछ एड्स अभी किए हैं और उसमें भी ऐसा होता था कि पूरी रात हम शूट कर रहे हैं और कभी कभी तो 2 दिन तक हम शूट ही कर रहे हैं। 12 घंटे की शिफ्ट? हाँ 12 घंटे की शिफ्ट होती थी और मुझे याद है मैं सेट पर ही सो गई और वापस सुबह उठ के हमने वापस शुरू कर दिया और मुझे लगा यार ये तो ग्लैमर नहीं है लग रहा है, ये तो बड़ा मुश्किल सा काम लग रहा है। वो दिखता है उसके पीछे का बहुत अलग होता है, अलग ही है, बट इट इज़ सो मच फन। पर बहुत मज़ा आई, मतलब वो एक्सपीरियंस करने मुझे बहुत अच्छा लगा, ऐसा लगा कि मैंने मेहनत की है। तो अब तो यही चल रहा है, मैं ऑडिशंस कर रही हूँ अब और ऑडिशन में रिजेक्शन भी मिल रहे हैं और ये भी एक्सपीरियंस कर रही हूँ। पर रिजेक्शन की तो मुझे आदत है, कोई दिक्कत नहीं रिजेक्शन में, वो तो पहले ही ट्रेनिंग हो चुकी है। पहले ही ट्रेनिंग हो गई आदमी की, तो मुझे रिजेक्ट होती है तो बहुत सही लगता है एक्चुअली। फिर मैं पूछती हूँ अरे क्या रॉन्ग हुआ सर, तो बोलते नहीं आप कैरेक्टर से मैच नहीं हुए, वो उनकी अलग अलग चीज़ें होंगी। बट एवरी ऑडिशन इज़ लाइक माई क्लास, यू नो थिएटर क्लास जो कर रही हूँ, ऐसा लगता है मुझे। हाँ बस यही चल रहा है, पर मुझे बहुत मज़ा आ रही है। तन्वी जी, आज आपके जैसे बहुत सारे हमारे जो छोटे गांव की लड़कियां हैं, छोटे शहर की लड़कियां हैं जो बहुत बड़े बड़े सपने देखना चाहती हैं और इस ब्यूटी जो अपना ब्यूटी जो फील्ड है उसमें आना चाहती हैं, उनके लिए आज आप क्या मैसेज देंगे हमारे दर्शकों को? मुझे लगता है कि कोई भी, अगर ऐसा नहीं होता है कि हर एक इंसान को ब्यूटी में जाना चाहिए बिकॉज बहुत ग्लैमरस है। मैं ब्यूटी में गई क्योंकि ब्यूटी पैजेंट्स में इसीलिए गई क्योंकि मुझे रात को सपने में भी वही आता था, तो मुझे इतना पैशन था उसके लिए। अगर आपके अंदर पैशन है आई थिंक, और अगर आपकी फैमिली सपोर्ट करती है, आई रियली थिंक फैमिली का सपोर्ट इज़ सो इम्पॉर्टेंट इन दिस, तो वाई नॉट। ये जो हम बोलते हैं ना छोटे शहरों की लड़कियाँ, उसमें आई थिंक उन लड़कियों में ज़्यादा हंगर होती है और ज़्यादा करने की जिद होती है, बिकॉज वी हैव टू प्रूव इट टू एवरीवन कि यार हम छोटे गांव से तो क्या हुआ, हम भी कर सकते हैं, हम में सब कुछ है जो बड़े शहरों की लड़कियों में है। और आजकल तो ऐसा है ही नहीं बिकॉज एवरीथिंग इज सो ग्लोबलाइज्ड और एक्सपोजर इज द सेम फॉर एवरीवन। इंटरनेट सभी के पास है, यूट्यूब सभी के पास है, तो सीख तो सभी सकते हैं घर बैठे बैठे। तो मैं सिर्फ सारी लड़कियों को यही बोलूँगी, अगर वो सपना आपको सोने नहीं दे रहा है तो यू शुड गो फॉर इट रिगार्डलेस ऑफ एनीथिंग। वाह तन्वी जी, एक थोड़े से समय में बहुत अच्छी इन्फॉर्मेशन हमें जानने मिली। आपका जो एक अच्छे से ट्रैवल था, जो विनिंग ट्रैवल जो जिसे हम कहेंगे, वो हमें जानने को मिला, बहुत अच्छा लगा। एक पॉजिटिव वाइब्स आज आपसे हमें मिली और हमारे दर्शकों को हम उसे पहुंचा सके, हम इसके लिए हमारा ये सौभाग्य है। ईश्वर आपके और आपके इस काम को बहुत सक्सेस दे। एंड आई एम सो ग्रेटफुल कि आपने मराठी से पूरा हिंदी में स्विच मार दिया मेरे लिए। या वेरी नाइस। आई होप कि नेक्स्ट इंटरव्यू तक मैं मराठी सीख जाऊं और फिर मैं पूरा मराठी में बोलूं। पर थैंक यू। नेक्स्ट इंटरव्यू शायद आप लोग मराठी में करें। हाँ वही मैं चाहती हूँ। थँक यू सो मच। तर मित्रांनो, ह्या होता तन्वी मल्हार। बघा, त्यांच्या पेरेंट्सचा त्यांना सपोर्ट होता म्हणून आज ते यशस्वीरित्या आपली यशस्वी वाटचाल करू शकताय। असाच सपोर्ट आपल्या अनेक युवतींना तो हवा आहे। कदाचित आजच्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला ते कळालंच असेल कुठल्या पद्धतीची तन्वी जी आज वाटचाल करता आहात। असेच वेगवेगळे मान्यवर आपण आपल्या कट्ट्यावर आमंत्रित करत राहणार आहोत। तोपर्यंत आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा। धन्यवाद। या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ।